Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भवानी तुझे ले करूं खुशीत तुझी आये सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे ले खुशीत तुझी आये सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तुझ्या कृपेचा ओघ खंडित दुरितलयाला सेवा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करतील सौ स्वाती नाईक. नमस्कार. आज संजीवनीच्या 16व्या व्याख्यानमालेतील दुसऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुलभा म्हात्रे आणि आजच्या आपल्या वक्त्या श्रीमती भारती ठाकूर यांचे मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या व्याख्यानास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्व श्रोतृवर्गांचेही स्वागत. आपणास माहीतच आहे की व्याख्यानमालेसोबतच संजीवनी परिवार अनेक उपक्रम वर्षभर राबवत असते, ज्यात वृक्षांचा वाढदिवस, विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, अर्थसाक्षरतेसाठी अर्थतज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्वच्छता अभियान यासारखे अनेक उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटावे यासाठी वाचन अभियान हेही राबवण्यात येते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कला विकसित व्हावी यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही केले जाते आणि वक्तृत्वाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध नामांकित व्यक्तींना बोलविण्यात येते. त्यात यावर्षी निवेदिका रश्मी वारंग यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना लाभला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी वाचन आणि वक्तृत्व कला ही आजच्या काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखूनच मी परिवारातर्फे आपणा सर्वांमध्ये असलेल्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना आवाहन करते की त्यांनी संजीवनीच्या या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे. आज आपल्याला लाभलेल्या आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या भारतीताई, त्यांनीही विद्यार्थी विकासाचीच कास धरली. भारतीताई मूळच्या नाशिक येथील आणि त्या सरकारी नोकरीत होत्या. हजारो वर्षाची परंपरा असलेली नर्मदा खोऱ्यातील संस्कृती आणि विविधपूर्ण अशी जैविक संपदा धरणाच्या पाण्याखाली जाण्याआधी एकदा डोळे भरून पाहावी या उद्देशाने भारतीताई आणि त्यांच्या 3 मैत्रिणींनी नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरविले. 3 मैत्रिणींसह 14 ऑक्टोबर 2005 ते 12 मार्च 2006 या कालावधीत त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्या या पायी परिक्रमेचे वर्णन त्यांनी नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा या पुस्तकात लेखन केलेले आहे. नर्मदेच्या वस्त्यांमधून फिरत असताना, तेथील ग्रामवासियांबरोबर संवाद साधत असताना आणि त्यांचं जीवन जवळून पाहत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तेथील नैसर्गिक समृद्धी जी आहे ती तेथील ग्रामवासियांच्या जीवनात मात्र प्रत्यक्षात नाही आहे. आणि त्या ठिकाणी शाळा, बहुतांश खेड्यामध्ये फक्त प्राथमिक शाळा होत्या आणि ज्या शाळा माध्यमिक होत्या त्याही 8वी पर्यंतच्याच होत्या हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग या ठिकाणी ज्या 8वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यातील बहुतांश विद्यार्थी स्वतःचं नाव देखील 8वी पास होऊन सुद्धा लिहू शकत नाहीत. हा प्रश्न त्यांना जेव्हा जाणवला तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या, अंतर्मुख झाल्या आणि त्यांनी त्याच वेळी परिक्रमेत असतानाच निश्चय केला की परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर येथील परिसरात बालशिक्षणाच्या क्षेत्रात आपण काम सुरू करायचं. याआधी त्या 4 वर्ष नोकरीत बिनपगारी रजा घेऊन विवेकानंद केंद्रांच्या वतीने आसाम येथील शाळा सुरू करण्याच्या कामी सहभागी झाल्या होत्या. नाशिकमध्ये 20 वर्ष झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याचं कामही त्यांनी केलं होतं. अशा प्रकारे शिकवण्याची आवड असलेल्या भारतीताईंनी दिनांक 26 जुलै 2009 रोजी केंद्र सरकारच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी नाशिक सोडलं. नाशिकहून त्या मध्य प्रदेशातील मंडालेश्वर लेपा या गावी आल्या आणि तेथे त्यांनी नर्मदालयाच्या अभ्यास वर्गाची सुरुवात केली. या महाराष्ट्र कन्येने 14 मुलांपासून सुरू झालेला हा शिक्षण प्रवाह आज 15 खेड्यांमधून जवळजवळ 1700 ते 1800 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आणि त्यांच्या संस्थेत केवळ मुलांना पुस्तकी शिक्षण न देता जीवन जगण्यासाठी सक्षम बनविले जाते. संस्थेतील शंकर आणि राघव या विद्यार्थ्यांनी सोलार ड्रायर या विषयावरचा शोध निबंध 80 देशातील प्रतिनिधींसमोर पोर्तुगाल येथे सादर केला आहे आणि त्यांच्या संस्थेचे नाव
सातासमुद्रापलीकडे नेले आहे आणि ही तर त्यांच्या कार्याची खरी पोचपावती आहे। याशिवाय मध्य प्रदेश शिक्षण विभागाशी संलग्न अशा इयत्ता 8वीच्या 3 शाळांमधून 350 गरीब गरजू आदिवासी मुलांना निःशुल्क शिक्षण आणि मध्यान्ह भोजन दिले जाते। विशेष म्हणजे या कार्यासाठी कोणतेही सरकारी अनुदान घेतले जात नाही। त्यांचे हे कार्य लोकसहभागातून चालू आहे। ज्या वेळेला संजीवनी व्याख्यानमाला ठरवली त्यावेळीच या नर्मदालय संस्थेस आर्थिक हातभार लावावा ही कल्पना पुढे आली आणि संजीवनीच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला व संजीवनी परिवाराकडून 51,000 रुपये नर्मदालय संस्थेस देण्याचे ठरविण्यात आले। परिवाराचा हा मानस जेव्हा आपले पहिले व्याख्याते श्री व सौ नारळीकर सर यांना समजला तेव्हा त्यांनी आपले मानधन ही नर्मदालय संस्थेस देण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली। तद्वत आज आपण 61,000 रुपयाचा धनादेश नर्मदालय संस्थेस प्रदान करीत आहोत। दहा 15 मिनिटापूर्वी मी संजीवनी परिवाराच्या काही सदस्यांना विचारलं की मला किती वेळ आहे बोलायला, पण आत्ता इथे उभं राहिल्यानंतर मला वाटतंय की मला बोलण्यासाठी असे काही शब्दच सापडणं जरा कठीण आहे। आज खरोखर खूप भरून आलंय, कारण मध्य प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये राहणारी एक व्यक्ती, माझ्यासारखी सामान्य व्यक्ती, तिला इथे संजीवनी परिवाराने आमंत्रित करावं आणि खरोखर भरून अगदी हृदय भरून आलं। मला खरंच नाही बोलता येत। मी संजीवनी परिवाराची खूप आभारी आहे। खूप औपचारिक न बोलता मी माझ्या विषयाला सुरुवात करते। 2005 ऑक्टोबरमध्ये मी आणि माझ्या 2 मैत्रिणी आम्ही नर्मदा नदीची परिक्रमा करायचं ठरवलं। आपल्यापैकी अनेकांनी नर्मदा परिक्रमा केली असेल, बसनी, पायी, किंवा काही जणांनी पुस्तकं वाचली असतील, त्याच्याबद्दल ऐकलं असेल। म्हणून मी जास्त परिक्रमेविषयी काही थोडीशी माहिती या परिक्रमेची देते। नर्मदेचा उगम अमरकंटक या मैकलश्रेणी पर्वतामध्ये होतो। टेक्निकली अमरकंटक हे मध्य प्रदेशमध्ये आहे, पण छत्तीसगडच्या बॉर्डरवरती आहे। एका छोट्याशा कुंडात नर्मदा माई उगम पावते आणि असंख्य नद्या तिला या प्रवाहात मिळत जातात आणि कतपूर नावाच्या ठिकाणी, कतपूरच्याही पुढे थोडंसं, नर्मदा रेवा सागर या ठिकाणी समुद्राला मिळते। तिच्या दोन्ही तटाची लांबी, तिच्या प्रवाहाची लांबी आपण जर सरकारी कागदोपत्री बघितली तर 1327 किलोमीटर आहे। म्हणजे दोन्ही किनाऱ्यांची लांबी मिळून जर झाली तर 2750 किलोमीटरपर्यंत जायला पाहिजे। पण अनेक धरणं तिच्यावरती बांधल्या गेली आहेत। त्या धरणांमुळे तिच्या बॅकवॉटर्सचा जो एरिया आहे तो वाढत गेला आणि बॅकवॉटर्सचा एरिया वाढल्यामुळेच पायी प्रदक्षिणा साधारणतः 3200 किलोमीटरची होती। बऱ्याच लोकांना जेव्हा आम्ही 3 महिलांनी परिक्रमा केली तेव्हा खूप आश्चर्य वाटलं की 3 बायकांनीच कशी काय केली। तर बायका किंवा पुरुष हा प्रश्न तिथे गौण आहे। तुम्ही परिक्रमावासी असता आणि तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा असते आणि म्हणून अगदी निर्धास्त होऊन तुम्ही परिक्रमा ही करू शकता।
नर्मदा किनाऱ्यावरचं अजून एक वैशिष्ट्य की परिक्रमा करत असताना तुम्हाला भिक्षा मागून ती परिक्रमा करायची असते, त्याला सदाव्रत म्हणतात. आणि हे सदाव्रत तिथल्या आदिवासी लोकांकडनं तुम्हाला मिळतं. किनाऱ्यावरचे शेतकरी, मजूर, आदिवासी, केवट नाव किंवा कहार समाजाचे लोक, तर या लोकांकडनं हे सदाव्रत मिळतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की आम्ही परिक्रमा केली, ज्या ज्या लोकांकडे आम्ही थांबलो होतो, ज्या ज्या लोकांनी आम्हाला जेव घातलं, त्यांच्यापैकी कोणाचंही नाव टाटा, बिर्ला, अंबानी नव्हतं, गोदरेज पण नव्हतं. तर अशी ही आपल्या सामान्य परिवारातली, सामान्यातल्याही सामान्य परिवारातली मंडळी गेल्या हजारो वर्षांपासून परिक्रमावासींना गेले की प्रेमाने खाऊ घालत असतात. ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आम्हाला 5 महिने लागले नर्मदा परिक्रमा करायला आणि 5 महिन्यात एकदाही उपाशी राहायची आमच्यावर वेळ आली नाही. उलट पोट भरून खायला मिळालं. खूप लाड झाले. आम्ही शहरातनं आलेले असल्यामुळे जरा जास्ती लाड झाले. तर मी नेहमी असा विचार करते की हे केवळ आपल्या देशातच घडू शकतं की कोणी 5 महिने खिच्यातले 5 पैसे खर्च न करता उदरनिर्वाह त्यांचा व्यवस्थित होतो. हे केवळ आपल्याच संस्कृतीमध्ये घडू शकतं. तर आम्ही तिघी मैत्रिणी नर्मदा परिक्रमेला निघालो. माझ्याबरोबर एक पुणे आकाशवाणीच्या डायरेक्टर वृषप्रभा पागे आणि दुसरी निवेदिता खांडेकर, पत्रकार आहे आणि हिंदुस्तान टाइम्समध्ये नोकरी करत होती. तर अशा आम्ही तिघींनी ही परिक्रमा करायचं ठरवलं. जेव्हा आम्ही परिक्रमेला अमरकंटकपासून सुरुवात केली, म्हणजे करणार होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या या दोघी मैत्रिणी पत्रकार आहेत आणि त्यांना बोलायची खूप हौस आहे. म्हणून मला तो धोका पत्करायचा नव्हता. मी त्यांना म्हटलं की आपण ही परिक्रमा अंतर राखून प्रत्येकामध्ये 1-1 फर्लांगाचं साधारणतः अंतर ठेवून पूर्णपणे मौनात केली तर काय होईल. ती कल्पना दोघींनाही आवडली आणि आम्ही तिघींनी दिवसभरात चालत असताना एकमेकींशी बोलायचं नाही. अगदीच कुठे खूप अडचण आली तर बोलत होतो. कधी बोललोच नाही असंही नाही घडलं. पण 90% आमची परिक्रमा ही मौनामध्ये झाली. आणि या मौनाचे अनेक फायदे असतात. एक तर तुमची एनर्जी कन्झर्व होते. त्याच जोडीला एक विचारांचं जे चक्र असतं ते अंतर्मौन नसतं, ते फक्त बाह्य मौन असतं. आपल्या मनातले विचार आपण थांबवू शकत नाही. तर ह्या अंतर्मौनामध्ये सुद्धा अनेक गोष्टींवर चिंतन करण्याची संधी मला या नर्मदा परिक्रमेने दिली. मगाशी एका भगिनीने विचारलं की मला विचारायचं होतं की तुम्ही नर्मदा परिक्रमा का केली, फक्त निसर्ग बघायला किंवा आणखी काही सामाजिक प्रश्नांचा विचार करण्यासाठी म्हणून केली का. तर तसं काही नव्हतं. आम्ही तिघी अत्यंत भटकणाऱ्या म्हणून प्रसिद्ध होतो, ट्रेकिंग करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध होतो. त्या दोघींपेक्षा माझी बॅकग्राऊंड जी होती ती थोडीशी वेगळी होती. कारण गेले 20-25 वर्षापासून मी विवेकानंद केंद्र, जास्तीच 30-35 वर्षापासून विवेकानंद केंद्र आणि रामकृष्ण मठाशी संबंधित असल्यामुळे थोडासा एक आध्यात्मिक कल होता. या परिक्रमेत जेव्हा आपल्याला निवांत वेळ मिळेल तर आपल्याला थोडंफार आध्यात्मिक साधना करता येईल का, जप करता येईल का, असा एक विचार मनामध्ये होता. आणि तो विचार मनामध्ये घेऊन ही परिक्रमा सुरू केली. पण जेव्हा हे अंतर्मौन जमलं नाही, फक्त बाह्य मौन होतं, अंतर्मौनाचा प्रयत्न जरी होता तरी पूर्णतः ते सफल होत नाही पहिल्या पटक्यात. तर त्या बाह्य मौनाच्या काळामध्ये अनेक गोष्टी मनामध्ये येत गेल्या. त्याच्यामधली एक गोष्ट प्रामुख्याने अशी होती की आयुष्याच्या एका टप्प्यावर मी आता येऊन पोचलेले. तेव्हा वय होतं माझं 45. आणि आत्तापर्यंत आपण आयुष्यात काय केलं, काय करायचं राहिलं आणि आता याच्यापुढे काय करू शकतो, या 3 गोष्टींवर प्रामुख्याने विचार करता आला. आणि तेव्हा असं जाणवलं की पोटार्थी म्हणून आता आपण खूप जगलो आहोत. खास करून जी निरपेक्ष भावनेने परिक्रमावासींना प्रेमाने खाऊ घालणारी मंडळी पाहिली तेव्हा स्वतःचं छोटेपण कुठेतरी जाणवायला लागलं की आपण कशामागे धावतो आहोत नक्की. हा पैसा आपण नोकरीत जो मिळणारा आहे तो मला माझ्या गरजांपेक्षा जास्ती आहे. माझ्यावर कुठल्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या नाहीत
आणि मी आता नोकरी सोडली तर सरकार मला मरेपर्यंत पेन्शन देणार आहे, मग मी कशासाठी एवढा अट्टास करते? नोकरी सोडून मी काही चांगलं काम करू शकते का, हा विचार मनामध्ये तेव्हा सुरू झालेला होता. परिक्रमा करताना अशा अनेक घटना घडल्या की अत्यंत झोपडी, म्हणजे पहिल्याच घरातलं उदाहरण सांगते आणि मग नंतर मी डायरेक्ट ओंकारेश्वरपर्यंत पोहोचेन. अमरकंटकपासून आम्ही सुरुवात केली आणि जगतपूर नावाच्या ठिकाणी आम्ही पोचलो. मुसळधार पाऊस पडत होता आणि या पावसामध्ये आम्हाला कुठे काही दिसतही नव्हतं, रस्त्यावर कोणी माणूसही नव्हता. एक माणूस एका घराच्या आडोशाला उभा असलेला दिसला, तर त्याला जाऊन आम्ही विचारलं की बाबा रे, आम्ही परिक्रमावासी आहोत, आजची रात्र आम्हाला काढायची, तर कुठे सोय होईल? तो म्हणाला चला मी घेऊन जातो. मला वाटलं की तो त्याच्या घरी नेत असेल, पण त्यांनी एका झोपडीपाशी नेऊन आम्हाला उभं केलं. त्या झोपडीच्या पडवीमध्ये एक म्हातारी बाई बसलेली होती. तिने आम्हाला फक्त बसायला सांगितलं, पण जनरली आपण कोणाच्याही घरी गेलो की त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्याला जो आनंद दिसतो, आज आम्हाला नाईक परिवारामध्ये जो आनंद दिसला, तो आनंद मला त्या बाईच्या चेहऱ्यावर काही दिसला नाही. उलट एक काहीतरी काळजी वाटत होती. म्हणजे दुःख नव्हतं किंवा कुठून आलं या असाही भाव नव्हता, पण काहीतरी हिला प्रश्न सतावतोय हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. थोड्या वेळाने तिचा नवरा आला आणि त्याला मात्र खूप आनंद झाला होता. तो म्हणाला, अगं मातारामनं असं बाहेर का बसवलं? परिक्रमावासी महिलांना माताजी, माताराम, मैयाजी असं म्हणतात. तर ती आम्हाला त्याच चेहऱ्याने आत घेऊन गेली. नंतर आम्ही आमची प्रार्थना सुरू केली. प्रार्थना झाल्यानंतर मात्र ताबडतोब त्या नवऱ्याने तिला प्रश्न विचारला की आज रात्री तू यांना जेवायला काय करणार आहेस? इतका वेळ फक्त बाहेर पाऊस पडत होता, तिच्या घराच्या छतातून टपकत होता आणि नवऱ्याने तो प्रश्न विचारल्यानंतर तिच्या डोळ्यातनं पण धारा सुरू झाल्या. त्या बाईनी नवऱ्याला सांगितलं की त्या आल्यापासून मला हीच काळजी लागून राहिली की मी आज यांना जेवायला काय घालू, कारण घरामध्ये 1.5 वाटी तांदूळाखेरीज काहीही नाही आहे. डाळ पण नाही आहे, भाजी नाही आहे किंवा कणिक पण संपलेली. आणि गेले 8 दिवस, तुम्हाला आठवत असेल मुंबईकरांना, 2005 जुलै 26 जुलै 2005 ते वर्ष होतं हे. तिकडे सुद्धा असाच पाऊस होता, अतिवृष्टी होती. ती बाई म्हणाली की 8 दिवस इतका सततचा पाऊस पडतोय की शेजारच्या गावात जिथे दुकानं आहेत त्या दुकानात काही माझ्याकडनं जाणं झालं नाही आणि आज घरामध्ये 1.5 वाटी तांदूळाखेरीज काहीच नाही. आणि ती खरोखर रडायला लागली. त्यावेळी मला स्वतःला कुठेतरी खूप कमीपणा वाटला, खूप एक कॉम्प्लेक्स आला माझ्यामध्ये की पाहुण्याला, आणि ते अनाहूत पाहुणे, फोन करून आपण गेलो असतो आणि त्यांना माहिती असतं तर गोष्ट वेगळी, पण अनाहूत आलेल्या पाहुण्याला ती सांगू शकली असती की रात्र काढा तुम्ही, पण मी जेवणाची व्यवस्था नाही करू शकत. मी माझ्या घरी कदाचित असंच केलं असतं, पण घरी आलेल्या अतिथीला जेवू घालता येत नाही म्हणून रडणारी स्त्री ही आपल्याच देशामध्येच मिळू शकते. तर तिला आम्ही सांगितलं की तू काळजी करू नकोस, 1.5 वाटी तांदूळात तुम्हा दोघांचं काय भागवायचं ते भागव. आम्ही दुपारी उशिरा जेवलेलो, तुमचं तुम्ही बघून घ्या. त्याच्यावरती अजून नाराज झाली. ती म्हणे नाही, परिक्रमावासी मेरे घर में भूका नहीं रह सकता. मग आता करायचं काय? तर तिला पर्याय म्हणून मी सांगितलं, भातामध्ये भरपूर पाणी, थोडंसं जिरं आणि मीठ टाक, आपण त्याची पेस्ट, खिमट आपण म्हणतो ते करून खाऊयात. तिला तो विचार पटला, पण तेवढ्यात तिला आठवलं की आपल्याकडे थोडंसं डाळीचं पीठ आहे आणि पातळ भात आणि कोरडं पिठलं असा तो एक प्रसाद आम्हाला पहिल्याच दिवशी अन्नपूर्णेने त्या दिला होता. तर हे सगळं जे मी रोज अनुभवत होते, त्या अनुभवातनं माझ्या डोक्यामध्ये काही जे प्रश्न तयार झाले, त्या प्रश्नाची परिणिती म्हणजे नर्मदालय आहे. ते प्रश्न कोणते होते? तर आजचं जे आपण शिक्षण मुलांना देतो आहोत ते नुसतं खरोखर शिक्षण आहे की ते फक्त आपण इन्फॉर्मेशन्स त्यांना देतो, त्यांची हार्ड डिस्क अपडेट करतो, आपण अपग्रेड करतो, त्यांना इन्फॉर्मेशन देतो आहे, त्यांना आपण नॉलेज देत नाही आहे. ज्याला आपण हिंदीमध्ये ज्ञान म्हणतो, ते ज्ञान त्या मुलांना किती मिळतं माहिती नाही. आज आपली मुलं सगळी जी आहेत मोठी होतात, शिकतात, कोणी इंजिनियर होतं, डॉक्टर होतं, आणखी कुठल्या प्रोफेशनमध्ये जातात. पण आमचं टार्गेट काय असतं की परीक्षा झाली, माझ्या हातात डिग्री पडली की नोकरीमध्ये मला पॅकेज काय मिळणार आहे.
बरेचदा या पॅकेज संदर्भात जेव्हा आमची चर्चा होते, म्हणजे थट्टेने मी म्हणते की तुम्ही हे जे काय तुमचं चालू आहे ही एक रॅट रेस आहे आणि रॅट रेसमध्ये तुम्ही जिंकलात जरी, इवन इफ यू विन द रॅट रेस यू रिमेन रॅट, यू डोंट बिकम एलिफंट. तर अशा या पॅकेजच्या मागे जाऊन आपल्याला अक्षरशः आयुष्यात काय लागणार आहे. मग या दोघांचंच बॅलन्स आपल्याला कुठे करता येऊ शकेल का, की पैसा तर कमवायचाच आहे पण आम्हाला समृद्ध असं आयुष्य जगायचं आहे, आम्हाला सामाजिक जाणीव ठेवून आयुष्य जगायचं आहे. तर हे शिक्षण आपण आपल्या शाळांमधल्या सिलेबसमधून देतो आहे का. आपल्या शाळेत मॉरल सायन्सचे एक विषय असतो वेगळा की नैतिक शिक्षा, पण नैतिक शिक्षा म्हणजे शेवटी आम्ही त्याच्यात किती मार्क्स मिळवतो याच्यावरच. नैतिक शिक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले म्हणून आईवडील विचारतील, पण नैतिक शिक्षा या मॉरल सायन्सच्या विषयातनं तू किती आकलन केलं आहेस हा प्रश्न आईवडील खरोखर विचारतात का कधी. हा असे काही वेगवेगळे प्रश्न माझ्यापुढे येत राहिले. आणि परिक्रमा करत करत आम्ही ओंकारेश्वरचा मागचा जो भाग आहे तिथे आलो. दाट झाडी होती आणि दाट झाडीमध्ये एक जेव्हा आम्ही शिरलो तेव्हा लक्षात आलं की हजारो इलेक्ट्रॉनिकच्या करवती घेऊन एकेका मिनिटामध्ये काही झाडं लोक कापत आहेत. आणि सरकारी एक कुठलं तरी ऑफिस एका तंबूमध्ये आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. त्या माणसाला जाऊन विचारलं तर तो म्हणाला, मॅडम असं आहे पुढच्या वर्षी तुम्ही जिथे उभे आहात ती जागा धरणाच्या पाण्यात जाईल आणि मग हे सगळं जंगल नष्ट होईल. हे जंगल नष्ट झालं की हे लाकूड पण झाडं पण पाण्याखाली जातील, ती की कामाची नाही. त्यापेक्षा आपण ती कापून जर विकली तर सरकारला करोडो रुपयाचा फायदा होईल, कारण हे लाकूड सागवान लाकूड आहे, हे अमुक जातीचं आहे, महाग कुठले वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले. आणि तो खूप अभिमानाने ती गोष्ट सांगत होता की सरकारला याच्यापासून किती फायदा होणार आहे. त्याच्या दृष्टीने तो जरी बरोबर होता तरी माझ्या मनामध्ये विचार आला की जेव्हा माणसं विस्थापित होतात तेव्हा अनेक स्वयंसेवी संस्था त्यांच्या हक्कांसाठी लढतात. माणसं स्वतःहून आपल्या हक्कांबद्दल अवेअर होतात, स्वतःच्या हक्कासाठी लढतात. पण ही जी झाडं आहेत ही झाडं मात्र अशी आंदोलनं करू शकत नाही. माझ्या पुस्तकामध्ये एक सखी नावाचं कॅरेक्टर आहे, जो माझा स्वतःशी झालेला संवाद आहे, तो मैत्रिणीशी करावा तसा. तर त्यावेळी माझं अंतर्मन मला म्हणतं की वेडी आहेस, ही झाडं काही आंदोलन करणार नाहीत पण झाडं धडा शिकवतील. आज ग्लोबल वॉर्मिंग, वेळी अवेळी होणारा पाऊस, आमच्याकडे यावर्षी नर्मदेत पाणीच नाही आहे. जिथे 25-25 फूट पाणी असायचं त्या पाण्यातनं त्या ठिकाणाहून आम्ही नर्मदा पार करून जाऊ शकतो इतकी स्थिती खालावलेली आहे. इतकी नदी कोरडी झालेली आहे की त्या नदीच्या पात्रामध्ये अनेक मासे मेलेले आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत आहेत. शेवाळं वाढलेलं आहे, वॉटर हायसिंथ वाढतं आहे आणि 12 वर्षात नर्मदेची ही हालत आहे. ही कोणी एका व्यक्तीने केली असं नाही, पण याच्यासाठी सामाजिक जागृती होणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट जर मी एखाद्या आजोबांना सांगितली तर कदाचित त्यांच्या शारीरिक असमर्थतेमुळे ते पुढे येऊ शकणार नाहीत. पण हीच गोष्ट जर मी शाळेतल्या मुलांना सांगितली तर कदाचित त्यांच्या मनावर काही परिणाम होईल आणि त्यासाठी ते कामाला लागतील. तर असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन ही परिक्रमा चालू होती. परिक्रमा करत करत आम्ही ओंकारेश्वरच्या पुढे काकरिया नावाचं एक गाव आहे तिथे येऊन पोचलो आणि तिथे मला गॅस्ट्रो झाला आणि उलट्या, जुलाब आणि ताप. 3 दिवसामध्ये मला असं वाटलं की मी आता काही जगत नाही. आसपास कुठेही प्राथमिक उपचार केंद्रही नव्हतं, आसपास कुठेही डॉक्टर नव्हते, कुठलाही मेडिकल स्टोअर नव्हतं. अशा वेळी एका पुजाऱ्याने मला सांगितलं की तुम्ही अजून 2.5-3 किलोमीटर चालून गेलात तर एक ताटंबरी बाबा आहेत आणि ते तुम्हाला औषध देतील, किंवा त्यांच्याकडे मोबाईल आहे. आमच्याकडे परिक्रमेत मोबाईल नव्हता, तर त्यांच्याकडे मोबाईल आहे आणि त्यांचे काही डॉक्टर शिष्य आहेत, ते त्यांना बोलवून घेतील. मी म्हटलं ठीक आहे. आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि एरवी आमचा 4 किलोमीटर 5 किलोमीटर एका तासात चालणं व्हायचं, रमत गमत, काही असं घाईनी नाही. पण ते 2.5 किलोमीटर चालायला मात्र आम्हाला 4 तास लागले. इतकी थकलेली होते, पाठीवर वजन होतं. त्या बाबांकडे पोचलं तर त्या बाबांनी त्यांच्याकडचं एक कळकट्ट अशा दिसणाऱ्या बाटलीतलं
काही जडीबुटीचं औषध मला पाजलं 2 चमचे, 2 चमचे 3 अंगाला मॉलिश करायला सांगितलं. आणि आश्चर्य असं की अर्ध्या तासाच्या आत, अर्धा तास पण खूप झाला, 15-20 मिनिटातच मला दरदरून घाम फुटला. त्याच्यानंतर एकही उलटी किंवा जुलाब झाले नाही. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की तास 1.5 तासानंतर त्या साधूबाबांनी स्वतःच्या हाताने तुरीचं वरण, तिखट, अत्यंत तिखट आणि जाड रोट असं त्यांच्या चुलीवर बनवून मला खायला दिलं. ते खाल्ल्यानंतर सुद्धा मला काही त्रास झाला नाही. हेच जर नाशिकला, पुण्या, मुंबईत असते तर आयसीयूला असतं, सलाईन झाले असते, अँटीबायोटिक्स झाले असते. पण मग हा चमत्कार कसा झाला तर ही त्या जडीबुटीची कमाल होती. पुन्हा मनामध्ये विचार आला की ही जी नर्मदा किनाऱ्यावरची जैविक संपत्ती आहे ती संपत्ती आज ज्या समृद्ध अवस्थेला पोचलेली आहे त्या अवस्थेला पोचायला या किनाऱ्याला करोडो वर्ष जावी लागली. अनेक लोकांनी वाचलं असेल की नर्मदा ही अक्षया म्हणून प्रसिद्ध आहे, पण आणि तिचं वय करोडो वर्षाचं आहे. तिच्या पात्रामध्ये डायनासोरची अंडी सापडतात. आमच्या निमाड क्षेत्रामध्ये डायनासोरची अंडी सापडतात. इतकी जुनी ही संस्कृती आहे. ही जैविक संस्कृती या स्टेजला यायला जर इतकी करोडो वर्षे जावी लागली, धरणाच्या नावाखाली आम्ही एका फटक्यामध्ये त्यांना नष्ट करतो. मग ही जी जैविक संपत्ती आहे तिचं संरक्षण कोणी करायचं? प्रत्येक गोष्ट आपण सरकारने करावा, सरकारची जबाबदारी असं म्हणून टाळू शकतो का? सरकार म्हणजे तरी कोण, आपण असत. हा विचार पुन्हा एक मनात आला आणि तिथे औषध घेतल्यानंतर जेव्हा बरं वाटायला लागलं तेव्हा त्याच गावच्या एका गृहस्थानी आम्हाला दोघींना घरी नेलं. तेव्हा आम्ही दोघीच होतो परिक्रमेत. उषाताई घरी गेली होती तेव्हा. दोघींना त्यांच्या घरी नेलं आणि सांगितलं की मैया जी, जब तक आपकी तबीयत ठीक नहीं होती मैं आपको यहाँ से जाने की अनुमति नहीं दे सकता. बघा, एक अपरिचित माणूस आहे, माझ्यासाठी तो अपरिचित, त्याच्यासाठी मी अपरिचित, पण तो इतक्या हक्काने की आपला सख्खा भाऊ असावा तसं सांगतो की तुम्हाला बरं वाटल्याशिवाय मी काही जाऊ देणार नाही. हे प्रेम जे आहे, हे प्रेम ही आपल्या संस्कृतीची आपल्याला देणगी आहे. तर तिथे जेव्हा त्यांच्या मुलांची इंटरॅक्शन झाली, एकत्र परिवार होता, आसपासची पण मुलं आलेली होती आणि गरीब परिवार होता, त्यांची काय फार जमीन जुमला होता अशातला भाग नाही. त्यांच्याशी बोलताना या माणसांनी, म्हणजे मुलांना मी म्हटलं की चला मी तुम्हाला काही कोडी घालते, तुमच्या वह्या पुस्तकं घेऊन या. कोणी म्हणालं होतं आम्ही 7वीत आहे, कोणी 8वीत आहे, 4थी 5वीत आहे. तर मी जेव्हा वह्या आणायला सांगितल्या तेव्हा ते म्हणाले की आम्हाला लिहिता वाचता येत नाही. म्हटलं अरे काय थापा मारता तुम्ही, आत्ता म्हणालात की मी 8वीत आहे आणि 7वीत आहे. तर त्या मुलांनी माझ्याकडे अशा दृष्टीने पाहिलं की काय बावलटासारखा प्रश्न विचारते, आम्ही 8वीत आहे त्याचा आणि लिहिता वाचता येण्याचा संबंधच काय. मी ऐकून थक्क झाले. त्यांच्या आईवडिलांशी जेव्हा बोलले तेव्हा आईवडील म्हणाले मैया जी, बच्चे सच कह रहे क्योंकि हम गरीब परिवार के हैं, खेती में मजदूर नहीं मिलते, मजदूरों को मजदूरी देनी पड़ती है. तो जब बुआई का मतलब पेरणीचा सीझन असतो किंवा कापणीचा असतो, शेतातलं गवत काढायचं असतं, त्यावेळी आमचीच मुलं शेतामध्ये काम करतात. मग ते 5-6 वर्षाचा असो, 14 वर्षाचा असो, 12 वर्षाचा असो. मग त्यांची शाळा 15-15 दिवस बुडते, मग त्यांना काही येत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा 2-3 दिवसांनी आम्ही जेव्हा पुढे निघालो तेव्हा शाळेतल्या शिक्षकांशी मी बोलले आणि पुन्हा त्या पालकांनी काही लॉजिकल प्रश्न मला सांगितले की विचारले आणि काही लॉजिकल उत्तरं पण दिली. ते म्हणाले की आमच्या गावात 8वीपर्यंत शाळा आहे, शेजारच्या गावात फक्त 5वीपर्यंतच आहे आणि पुढचं शिक्षण घ्यायला जर तालुक्याच्या गावाला जायला लागत असेल तर निर्जन रस्ता आहे, आम्ही मुलींना पाठवू शकत नाही. आमच्या गावात बस येत नाही. मी आत्ता जिथे राहते त्या गावात सुद्धा सरकारी किंवा खाजगी बस आजही येत नाही. मला जर कुठे खूप इमर्जन्सीमध्ये बाहेर जायचं असेल, कोणाला औषध आणायला किंवा अगदी काही कारणासाठी, तर मला सुद्धा 4-4 किलोमीटर पायी चालायला लागतं. तर आता ती वेळ येत नाही कारण आता गाडीची व्यवस्था झाली आहे, पण सुरुवातीला मात्र हा सगळा खटाटोप करायला लागायचा. तर या मुलांना आम्ही बाहेरच्या गावी पाठवू शकत नाही. सायकलीने जरी गेले तर सायकल पंक्चर झाली तर
रिपेअर करायला 8-10 किलोमीटरच्या पट्ट्यात काहीही मिळणार नाही. रस्ता खराब आहे, खडकाळ आहे, काही ठिकाणी रेती आहे किंवा काही ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे आम्ही मुलांना पाठवत नाही. आणि तुम्ही एक सांगा की 8वीपर्यंत शिकून आमच्या मुलाला नोकरी मिळणार आहे का? म्हटलं नाही. मग त्यापेक्षा त्यांनी शेतात काम केलं, गाई गुरं सांभाळली, तर ती किमान तो आयुष्यभर पोटापाण्याची व्यवस्था तर लावू शकेल. खूप लॉजिकल हे होतं त्या माणसाचं उत्तर. दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तेव्हा शाळेत सर म्हणाले की आमच्या गावात 8वीपर्यंत शाळा आहे, 150च्या आसपास मुलं आहेत आणि शिकवायला मात्र आम्ही 2च टीचर आहोत. 2 टीचर्सपैकी एकाला सतत काहीतरी सरकारी काम असतं, एकतर इलेक्शन्स असतात किंवा आजकाल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क शाळेचं इतकं वाढलेलं आहे. ऑनलाईन मॅपिंग असतं, त्यांचे जाती प्रमाणपत्र, त्यांचे काय समग्र ID, चाइल्ड ID, आधार कार्ड, हे सगळं लिंक करायचं असतं. तर आधार कार्ड तर आत्ता झालं, तेव्हा नव्हतं. तर हे सगळं करायला एक टीचर लागतो आणि मी एकटा माणूस 1ली ते 8वीच्या 150 मुलांना काय शिकवणार तुम्हीच सांगा. त्याच्या प्रश्नालाही माझ्याकडे उत्तर नव्हतं. मग दुसऱ्या दिवशीपासून मला एक सवयच लागली की प्रत्येक गावात मी मुलांना विचारायचे तुम्ही कितवीत आहात. त्यांनी उत्तर दिलं की मग मी विचारायचे की तुम्ही 8वीत जरी असाल तरी मी विचारायचे तुला लिहिता वाचता येतं का रे? तर 80 ते 90% मुलांचं उत्तर नाही असायचं. तुम्हाला कुठला विषय आवडतो? त्यांना कुठलाच आवडायचा पण नाही, कुठलाच नावडता पण विषय नव्हता. म्हणजे न्यूट्रल होतं की ठीक आहे, आम्हाला काहीच आवडत नाही, कशातच आम्हाला प्रावीण्य पण नाही की आमचं इंग्लिश चांगलं आहे, गणित चांगलं आहे, काहीच नाही. कारण 8वीपर्यंत जेमतेम त्यांना बाराखडी किंवा छोटी छोटी वाक्य लिहिता येतात अशी काही मुलं होती आणि 80-90% लिहिता येत नाहीत अशी मुलं होती. पुन्हा एक प्रकार गमतीचा वाटला की ही 8वी झालेली मुलं की ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना आम्ही आमच्या टोटल लिटरसी रेटमध्ये इन्क्लूड करतो. पण खऱ्या अर्थाने मग 50 आणि 60% जनता साक्षर आहे का? तर नाही आहे. नुसतीच अक्षरांनी लिहिणं वाचणं तेही नाही, आर्थिक साक्षरता आहे का? तीही नाही. प्रत्येक गावात हाच अनुभव येत गेला आणि मग मात्र एक मंथन मनामध्ये सुरू झालं की नाही, दिस इज हाय टाईम आय शुड कम बॅक अँड स्टार्ट समथिंग. माझ्या सुदैवाने, मुलांच्या सुदैवाने आणि एकूणच मला आनंद ज्याच्यामध्ये मिळतोय ते सुदैव असं होतं की माझ्या घरच्या कुठल्याही जबाबदाऱ्या नव्हत्या. आई वडील 25-30 वर्षापूर्वीच वारले होते. भाऊ बहीण आपापल्या घरी सुस्थापित होते आणि म्हणून मी नोकरीला रामराम करून मंडलेश्वरला जायचं ठरवलं. माझ्या भावंडांनी मात्र एक सांगितलं की तुला ज्याच्यात आनंद मिळतोय ते काम कर, ज्या क्षणी तुला अडचण येईल त्या क्षणी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. याच्यापेक्षा मोठा सपोर्ट आपल्याला घरातनं मिळणं शक्य नसतं. आजही माझी सगळी भावंडं माझ्या पाठीशी उभी आहेत. तर एक सुटकेस घेऊन मी मंडलेश्वर या गावी पोचले. मंडलेश्वरला रात्री राम मंदिरामध्ये आमचा मुक्काम होता, राम मंदिराच्या पडव्यांमध्ये, धर्मशाळेमध्ये. तर त्या मोडक परिवाराला मी फोन करून सांगितलं होतं की मी असं येऊ इच्छिते आहे आणि मला एक भाड्याचं घर लागेल. मी तिथे जाईपर्यंत त्यांनी भाड्याच्या घराची व्यवस्था करून ठेवली होती. त्या गावामध्ये मी शहरातनं येणारी, नोकरी करणारी म्हणून 3 बेडरूम किचनचा एक पूर्ण ब्लॉक 1500 रुपये भाड्याने मला मिळाला. तर मला खूप आनंद की 1500 रुपयात आपल्याला एवढं मोठं घर भाड्याने मिळतंय. तर ते घर भाड्याने घेतलं आणि तिथून समोरच्या तटावर लेपा नावाचं एक गाव आहे. त्या लेपा गावाला 8 किलोमीटर मला चालून जायला लागायचं. तेव्हा एक छोटासा पूल होता, तो पूल आता डॅमला लागून जो पूल होता तो आता तोडला आहे, आता तो शॉर्टकट राहिला नाही. पण 8 किलोमीटर मला सकाळी पायी जायची आणि दुपारी 12 वाजता 8 किलोमीटर पुन्हा पायी यायची. सकाळी जाताना खूप मजा यायची, दुपारी जाताना थोडासा उन्हाचा त्रास व्हायचा. पण दुपारी परत येत असताना एक 2-3 वेळा अशी घटना घडली की त्या डॅमचे जे CEO होते त्या CEOनी मला तिथे बघितलं की ही बाई रोज पायी येते आणि त्यांनी विचारलं की मी जर तुमच्यासाठी त्यांना जेव्हा सांगण्यात आलं की मी असं चांगलं काम करते, मुलांना शिकवते,
त्यांनी त्यांची एक ॲम्ब्युलन्स होती, ती ॲम्ब्युलन्स माझ्या जाण्या येण्यासाठी ठेवली. ती ॲम्ब्युलन्स मला 6 महिने त्यांनी दिली. त्याच्यानंतर त्यांची काहीतरी आर्थिक स्थिती खराब झाली. मग म्हणाले की आता आम्ही काही देऊ शकत नाही. मग आणखी कोणी आपले एक सुहृद होते, त्यांनी भाड्याने एक मारुती व्हॅन करून दिली. तर हे असं जेव्हा मी सुरू केलं मंडलेश्वरच्या समोरच्या तटावर लेपा गावामध्ये, त्या लेपा गावात जेव्हा पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा मी आणि त्या मोडकांच्या मुलीने पूर्ण गावाचा सर्वे केला. प्रत्येक घरी गेलो, आईवडिलांशी बोलले. त्यांचे प्रॉब्लेम्स तेच होते की आम्हाला मुलं कामाला लागतात आणि अनेक कुटुंब अशी होती की 7-8 वर्षाचा मुलगासुद्धा बालमजूर म्हणून काम करत होता. बालमजूर म्हटलं की सगळ्यांचे चेहरे एकदम गंभीर होतात, त्यांच्या भुवया अशा ताणल्या जातात की बालमजूर आणि तुम्ही कसं काय त्यांना विरोध कसा केला नाही वगैरे. मी याला बालमजुरी म्हणत नाही. पैसे त्यांना भलेही मिळत असतील, पण हे सुद्धा एक जीवन शिक्षण आहे. सगळीच मुलं जर व्हाईट कॉलर झाली, सगळीच जर सॉफ्टवेअर इंजिनियर झाली तर शेती कोणी करायची. तर त्या मुलांशी बोलले. त्या मुलांना एक प्रॉमिस मी केलं की तुम्हाला कुठलाही होमवर्क मी देणार नाही, गृहपाठ नाही, तुमची परीक्षा घेणार नाही आणि पहिले 3-4 महिने आपल्याला वह्या पुस्तकाला हातच लावायचा नाही. पहिल्या दिवशी 14 मुलं आली. तिथल्या सरपंचानी 50 बाय 50 एवढा हॉल असेल असा मोठा, तो लग्न कार्यासाठी वापरला जातो, तो हॉल मला निःशुल्क वापरायला दिला. त्या हॉलमध्ये मी मुलांना शिकवायला लागले. 14 मुलं करता करता 1.5 महिन्यामध्ये साधारणतः 132 मुलं झाली. 132 आकडा कारण हायेस्ट नंबर त्या महिन्यातल्या अटेंडन्स रजिस्टरमधला होता. 132 मुलं झाली आणि 132 मुलांना मी एकटी काय शिकवणार. माझा आवाज तर त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे. मग त्याच गावातल्या 2 मुलींना, एक सून होती त्या गावातली 9वी शिकलेली होती आणि एक मुलगी तिच्या मामाकडे राहून 12वीची परीक्षा देऊन आली होती. पण ती म्हणाली की मी 12वी पास होईन असं काही मला वाटत नाही, कारण मला याच गावात शिकलेले 12वीमध्ये मी काही चांगलं करीन असं नाही. म्हटलं मी तुझा अभ्यास घेईन, त्या बदल्यात तू मला इथे शिकवायला मदत कर. आणि त्याखेरीज माझ्या पेन्शनमधनं त्या दोघींना 1200 रुपये, एकीला 700 आणि एकीला 500 असे 1200 रुपये मी द्यायला सुरुवात केली. आता हे सगळं छान व्यवस्थित चालू होतं. मुलांना इतिहास शिकवायचा तर आम्ही पुस्तकाचा आधार घेतला नाही. अहिल्याबाई होळकर, शिवाजीराजे, इतिहासात क्रांतिकारक, या सगळ्यांच्या त्यांना गोष्टी रूपाने सांगायला लागले. पर्यावरणसुद्धा आपल्या पंचतंत्रातल्या अनेक गोष्टी ते अशा गोष्टी रूपाने सांगायला लागले. आणि ती सांगितल्यानंतर एक अट असायची, गोष्ट झाली की तुम्हाला 7 मिनिटाचा, 5 पन्ने आणि 10 पन्ने बरोबर 7 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि 7 मिनिटांनी तुम्ही त्याचं नाटक तयार करून सादर करायचं. याचा उपयोग असा झाला की मुलांची एकाग्रता वाढली की आपल्याला नाटक करायचं आहे, त्याच्यामुळे कुठला डायलॉग मिस नाही झाला पाहिजे. मग कधी कोणी राणी लक्ष्मीबाई व्हायचं, कोणी शिवाजी व्हायचं, मावळे व्हायचे, कोणी जिजाबाई व्हायचं, कोणी अहिल्याबाई होळकर व्हायचं. आम्ही महेश्वरच्या जवळ राहतो, पण या मुलांना महेश्वरच्या जवळ राहून सुद्धा अहिल्याबाई होळकर कोण होत्या हे माहिती नव्हतं, त्यांचं चरित्र माहिती नव्हतं. आज या प्रत्येक मुलाचं अहिल्याबाई होळकरांचं चरित्र कंठस्थ आहे. राणी लक्ष्मीबाईंचं चरित्र माहिती नव्हतं, ते नाव पण ऐकलेलं नव्हतं, कारण लिहिता वाचताच येत नाही, त्याच्यामुळे इतिहास शिकवायची तसदी काही सरकारी शाळेतले शिक्षक घेत नव्हते. मग या मुलांना अशा अनेक गोष्टी आपण सांगत गेलो, शिकवत गेलो. पर्यावरण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न मी केला आणि मला रोज असं वाटायचं की आपण तोबाडीत फाड खातोय. मी स्वतःला खूप पर्यावरणवादी अशी किंवा निसर्गप्रेमी वगैरे अशी समजायचे, पण माझ्या लक्षात आलं की पर्यावरणाचं ज्ञान माझ्यापेक्षा या मुलांना अधिक आहे. मला फक्त पुस्तकी ज्ञान आहे, पण या मुलांना प्रॅक्टिकल ज्ञान आहे. तर मग पर्यावरण झालं, हसत खेळत गणित सुरू झालं. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. त्यांना वाटायचं की हे कुठले तरी खेळ आहेत, पण प्रत्यक्षात तो गणिताचा भाग होता. सरकारी शाळेतले शिक्षक माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे की मॅडम, आमच्याकडे ही मुलं येत नाहीत, तुमच्याकडे काय येतात? आम्ही तर मध्यान्ह भोजन पण देतो. म्हटलं पण तुम्ही होमवर्क देता ना. होमवर्क दिला तर मी पण नाही जाणार शाळेत. तुम्ही परीक्षा घेता आणि त्यात मार्क्स देता मुलांना. तर
त्याच्यामुळे म्हटलं मुलांना थोडीशी भीती वाटते. तर एक गोष्ट लक्षात आली की शिक्षण जर आनंददायी असेल तर मुलांना शिकायला आवडतं. असं करता करता 6 महिने झाले आणि एक अघटित घटना आमच्या या नर्मदालयाच्या जीवनात घडली. अघटित घटना अशी होती की एक कोणी फोटोग्राफर, डॉक्युमेंटरी बनवणारा एक मोठा कॅमेरा घेऊन आमच्या त्या लेपा गावात एक दिवस बसलेला मला दिसला. आला असेल, आपल्याला काय देणं घेणं, म्हणून मी आपली चालायला लागले. त्यावेळी माझी वाट बघत, कारण मी गाडीने जायची, तर माझी वाट बघत 25-30 मुलं तिथे उभी होती. कोणी नुसताच बनियान आहे, शर्ट घातलेला नाही, किंवा नुसतीच निकर आहे, निकर आणि त्याच्यावर बनियान आहे, अंघोळी झाल्याच असतील अशी गॅरंटी नाही, किंवा कारण शेतात जाऊन यायची ती मुलं, बकऱ्यांना चरायला नेऊन आणायची आणि मग पुन्हा आंघोळ करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण 12 वाजता आंघोळ करू असं त्यांचा विचार असायचा. तर मग ही मुलं माझ्याबरोबर जेव्हा नाचत नाचत यायला लागली, गप्पा मारत हसत, तर त्या माणसाने त्या टपरीवाल्याला विचारलं चहाच्या की ही बाई कोण आहे आणि ही मुलं तिच्या मागे का गेली. तो म्हणाला की ती शाळा चालत आणि ही मुलं शाळेत जातात. तो कदाचित मुंबई पुण्याकडचा असेल किंवा दिल्ली साईडचा असेल. तो म्हणाला अशी कशी शाळा, युनिफॉर्म नाही, काही नाही, मुलांच्या पाठीवर दप्तर नाही आणि असे बूट चप्पल नाही, अशी कुठली शाळा. तो म्हणाला जाऊन तू बघ ना, मला कशाला विचारतो. तो माणूस आमच्याकडे येईपर्यंत एक 5-25 मुलं छताला उलटी अशी लटकलेली होती, मंकी क्रॉलिंग करत होती. तोही माझाच दोष, कारण मी ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग केलेलं आहे, काही एक्सपिडिशन्स केलेली आहेत. तर मी त्यांना मंकी क्रॉलिंग करायला कसं करतात ते फक्त तोंडी सांगितलं होतं आणि गावातली मुलं माकडासारखी असतात ती आडवी लटकलेली होती. तर त्या मुलांना मी विचारलं, म्हटलं की तुम्हाला म्हणजे त्या मुलांना या माणसाने जेव्हा बघितलं तेव्हा त्याचे डोळे एकदम त्याने विस्फारले आणि तो म्हणाला की ये बच्चे ऐसे गिर गए तो. मतलब गिर सकते हैं लेकिन आज तक कोई गिरा नहीं, और गिर गया तो एक्सीडेंट है, और एक्सीडेंट इज एक्सीडेंट, कहीं भी हो सकता है, मुंबई पुणे नाशिक कहीं भी हो सकता है. तो माणूस एकदम चाट पडला की ही बाई काय शाळेत मुलांना छताला लटकवलं. म्हटलं ती शिक्षा नाही आहे, ती खेळतायत मुलं. आणि मग आमची प्रार्थना वगैरे झाली. परिक्रमेत सुद्धा आम्ही आमच्या प्रार्थनेला प्रार्थना थेरपी म्हणायचो, कारण अनेक लोकांचा आमच्याकडे बघितल्यानंतरचा दृष्टिकोन एकदम बदलून जायचा की जरा सोफिस्टिकेटेड आहेत, सॅक पाठीवर आहे छानपैकी आणि चांगले शूज घातलेले आहेत, कॅप आहे, केस बीस कापून गेलेले आहेत आणि गॉगल, मला उन्हाचा त्रास व्हायचा म्हणून गॉगल. तर जे पारंपरिक परिक्रमावासी असतात त्यांच्यापासून आम्ही वेगळे दिसायचो. तर सुरुवातीला लोकांचा अप्रोच थोडा जरा 4 हात लांब राहिलेलं बरं असं असायचं. पण प्रार्थना झाली की ते अगदी आमच्या चांगल्या प्रेमात पडायचे आणि म्हणायचे की नाही आम्ही तुम्हाला सगळी मदत देतो. तर तसंच या आमच्या प्रार्थनेने झालं आणि त्या माणसाने आम्हाला विचारायला सुरुवात केली की काय आहे वगैरे. त्याला जेव्हा समजलं की ही सगळी मुलं बालमजूर आहेत, शेतात काम करतात, गाई चरायला नेतात, बकऱ्या चरायला नेतात, तर त्याला इंटरेस्ट झाला आणि म्हणाला की मी या मुलांचं 1-2 मिनटाचं शूटिंग उद्या घेऊ का, मी एक डॉक्युमेंटरी बनवते नर्मदेवर. म्हटलं हरकत नाही. तो माणूस गेल्यानंतर मी मुलांना सांगितलं की उद्या तुमचं शूटिंग आहे, तर चांगले जरा व्यवस्थित आंघोळ बिंघोळ करून या, स्वच्छ कपडे घालून या, भांग बिंग पाडून या, कारण तुमचं शूटिंग आहे. त्या मुलांना शूटिंग काही शब्द काही समजला नाही. तर ते एक्सप्लेन करताना मी माझ्या परीने प्रयत्न केला. मी म्हटलं अरे तुम्ही शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांना टी व्हीवर बघताना तसे तुम्ही पण दिसाल. कम्युनिकेशनमध्ये काहीतरी गडबड झाली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पोहोचले तिथे तर प्रचंड गर्दी होती, पोलीस पण जमलेले होते. मी घाबरले, म्हटलं काय घटना घडली का. तर जेव्हा सरपंचाला विचारलं की अरे माणसं पोलीस कशाला आले इथे, तो म्हणे हम लोग तो आपकी राह देख रहे थे, आपका मोबाइल नंबर भी नहीं था मेरे पास, ये क्या हो रहा है. तो मतलब झालं काय. तुमने आपको मालूम नहीं क्या, आपने तो बताया सलमान खान, आमिर खान और ये सब आ रहे, शाहरुख खान. म्हटलं मी असं नाही सांगितलं, तुम्ही तसे दिसाल टी व्हीवर. म्हटलं ठीक आहे. ते शूटिंग जेव्हा झालं तेव्हा या मुलांनी नाटक करून दाखवलं. त्यांनी काही एक उतारे वाचून दाखवले आणि सांगितलं की 6 महिन्यापूर्वी आम्हाला काहीच लिहिता वाचता येत नव्हतं, आता आम्हाला लिहिता वाचता येतं.
गाणी म्हणून दाखवली आणि कॉन्फिडेंटली बोलले. तर ते शूटिंग बघायला आसपासच्या गावातली जी मंडळी आली होती ती नंतर माझ्याकडे आली 1-2 दिवसांनी आणि म्हणाली की दीदी जी हमारे गांव में भी ऐसा नर्मदालय आप शुरू कीजिए. मतलब नर्मदालय शुरू करना बहुत आसान है, लेकिन उसके लिए मुझे जगह चाहिए, कुछ सपोर्ट सिस्टम चाहिए, कुछ 1-2 महिलाएं गांव की चाहिए की जो मुझे मदत करेगी. तो म्हणे वो व्यवस्था हम कर देंगे. मग काही ठिकाणी धर्मशाळा जिथे होती तिथे धर्मशाळेत, जिथे धर्मशाळा नव्हती तिथे सरकारी शाळेतच त्यांच्या वर्किंग अवर्सच्या आधी असं हे नर्मदालय सुरू झालं. नर्मदालय म्हणजे नॉन फॉर्मल एज्युकेशन, कुठलंही सिलेबस हातात घेऊन आम्ही शिकवत नव्हतो, पण मुलं शाळेच्या पेक्षाही जास्त स्पीडनी लिहायला वाचायला तिथे शिकत होते. इतिहास भूगोल त्यांना समजायला लागलं होतं, गणित इंग्लिश समजायला लागलं होतं, छोटी छोटी वाक्य इंग्लिशमध्ये बोलायला शिकत होती. तर असं एका गावातनं 5 गावामध्ये, 5 गावातनं 8 गावं, 8चे 11 आणि मागच्या वर्षीपर्यंत आमची 15 गावांमध्ये 1700 मुलं या माध्यमातून शिकायला लागली. हे बोलताना जितकं सोपं आणि टाळ्या वाजायला पण मजा येते, मलाही टाळ्या ऐकून मलाही खूप छान वाटतं, तितकं प्रत्यक्षात नसतं. आमच्या जिल्ह्यातमध्ये एक धुर्वे नावाचा कोणी जिल्हा शिक्षण अधिकारी आले आणि त्यांना समजलं की एक NGO इथे असं काम घेते. तर आमची NGO कशी स्थापन झाली त्याची एक छोटीशी रोचक कहाणी आहे. वेळेबद्दल मला माफ करा मात्र. तर ती एक दिवस 16 ऑगस्ट 2010 मी आमच्या लेपाच्या नर्मदालयातनं शिकवून बाहेर पडत होते. मला पुढच्या गावांमध्ये जायचं होतं, पण एक अंगणवाडीची आया माझ्या मागे धावत आली आणि ती म्हणाली, दीदी जी एक 5 दिन का बच्चा है, बहुत बीमार है, उसको अस्पताल ले जाना है, आपकी गाड़ी है तो आप उसको अस्पताल ले जाएंगे. म्हटलं ठीक आहे, घेऊन जाऊ ना, काही प्रश्न नाही. तर त्या कुठे आहे म्हटलं ती बाई. तर म्हणे वो सरकारी स्कूल के सामने खडी आहे. मी तिथे पोचले तर सरकारी स्कूल जी शाळा होती तिच्या अंगणामध्ये आदल्या दिवशी 15 ऑगस्टला, ही घटना 16 ऑगस्टची, 15 ऑगस्टला जिथे ध्वजारोहण झालं होतं त्या ध्वजस्तंभाजवळ ही बाई त्या मुलाला घेऊन उभी होती. आदिवासी बाई किंवा खूप गरीब परिवारातली बाई होती. कपड्यात तिने त्या मुलाला लपेटलेलं होतं. माझ्या मनात विचार आला की आज 65-70 वर्ष होत आली आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून, पण आज सुद्धा आपण आहोत त्या ठिकाणी आहोत. आमच्यामध्ये काय विकास झाला, आमची शहरं वाढली, पण आमच्या गावात काय विकास झाला. तर ते चित्र आजही मला एकदम फोटो असल्यासारखं माझ्या डोळ्यासमोर येतं. त्या बाईला गाडीत घ्यायचं तर मुलाला माझ्या हातात घेणं भाग होतं, कारण बाळाला घेऊन ती गाडीत बसू नसती शकली. म्हणून मी बाळाला हातात घेतलं आणि माझं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत मी शहारले, कारण ते बाळ लाकडासारखं कडक झालेलं होतं. मी काही बोलले नाही, कारण मलाच काही अनुभव नाही म्हटल्यानंतर मी काही आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. त्या बाळाच्या चेहऱ्यावरचं फडकं मी उघडून पाहिलं, त्या डोळे मिटलेले होते, पिवळं पडलेलं होतं, त्याला कावीळ झाली असेल आणि ते बाळ मेलेलं होतं. त्या बाईला सांगितलं तर ती आरडाओरडा करेल किंवा म्हणेल हिला दवाखान्यात न्यायचं नाही म्हणून ही काहीतरी कारण सांगते. म्हणून मी गप्पा बसले. तिला फक्त एवढंच विचारलं की तुझा नवरा का नाही आला, 5 दिवसाचं बाळ इतकं सिरियस आहे. तर ती म्हणाली की आजकल तो बारिश का मौसम है, मजदूरी रोज तो नहीं मिलती और मैं मजदूरी के लिए जा नहीं सकती हूँ, इसलिए वो मजदूरी के लिए गए. 1 दिन की मजदूरी अगर छूट जाती है तो 100-150 रुपये का नुकसान होता है. तिला घेऊन मी दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी सांगितलं की सकाळी 4 वाजता हे मूल गेलेलं आहे, 4-5च्या दरम्यान 5-6 तास उलटून गेलेले, कावीळ झालं होतं. त्या बाईला परत आणून सोडलं. तोपर्यंत अगदी झाशीच्या राणीसारखं धीर एकवटून तिथपर्यंत पोचले. त्या बाईला सोडलं आणि परतीच्या वाटेवर मात्र खूप खूप रडले. म्हणजे तो ड्रायव्हर पण वैतागला असेल की एवढी मोठी बाई काय रडते अशी वेड्यासारखी. कायच घडलं होतं मला माहीत नाही, इतकी इमोशनल होणारी मी नाही, पण तरीसुद्धा त्या दिवशी काय घडलं माहीत नाही. आणि ज्या आमच्या एका परिचितांनी त्यांची गाडी मला जी मारुती व्हॅन माझ्यासाठी दिलेली होती त्यांच्या घरी गेले. तिथे पुन्हा मनसोक्त रडले आणि त्या काकांना सांगितलं, ते एक रिटायर्ड इंजिनियर होते,
त्यांना सांगितलं की काका असं असं झालं आणि या 22 गावांमध्ये कुठेही प्राथमिक उपचार केंद्रसुद्धा नाहीत, मेडिकल स्टोर्स नाहीत, डॉक्टर्स नाहीत, पण आमच्या किराणा दुकानांमध्ये दारूसुद्धा पाऊचमध्ये मिळते. तेल नाही मिळणार पण दारू मिळेल, गुटखा मिळेल, सगळं मिळेल. तर आपल्याला मेडिकल काही ॲक्टिव्हिटीज सुरू करायला पाहिजेत. तर ते म्हणे कसं करणार, पण त्याला खर्च येतो. म्हटलं की काका काळजी नका करू, माझी पेन्शन आहे, मला काही एवढी लागत नाही. ते हसायला लागले, तुझी पेन्शन अशी कुठे लाखांनी तुला मिळते, तू एवढ्या उड्या मारतेस त्याच्यावर. तर मग असं ठरलं की एक NGO आपण स्थापन करायची आणि त्या घटनेमुळे एक NGO आम्ही स्थापन केली आणि मग लोकांनी त्याला मदतीचे हात पुढे करायला सुरुवात केली. मग या मेडिकल कॅम्प्समधनं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स घेत होतो. त्याच्यात जनरल हेल्थ चेकअप कॅम्प्स होते. एका हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये आम्ही लेपा गावातल्या सगळ्या महिलांचं हिमोग्लोबिन चेक केलं होतं. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की रोज दिवसभर शेतामध्ये मजुरी करणाऱ्या या बायका, घरात स्वयंपाक पाणी करणाऱ्या आणि ॲव्हरेज 4 मुलं असलेल्या बायका यांचं ॲव्हरेज हिमोग्लोबिन 7.5% होतं. सगळ्यात जास्ती हिमोग्लोबिन सरपंचाच्या बायकोचं होतं 8.5 आणि बाकीच्यांचं 7.5. तर मग मेडिकल ॲक्टिव्हिटीज आमच्या सुरू झाल्या. त्याच्यात एक आमची जी सक्सेस स्टोरी मी ज्याला म्हणते, मी बाकीच्या कुठल्याही घटनेला सक्सेस स्टोरी म्हणत नाही, पण ही आमची सक्सेस स्टोरी आहे की एक 12 वर्षाची अंधळी मुलगी मला एकदा रस्त्याने येताना या गावाच्या गल्लीतनं भेटली. तिला मी बावलाटासारखा प्रश्न केला, अनेकदा मी बावलाटासारखे प्रश्न विचारते. ती अंध मुलगी होती, या गावात कुठल्याही सुविधा नव्हत्या. तिला मी विचारलं की तू कितवीत आहेस? ती म्हणाली, मैडम जी मुझे दिखता नहीं है, मैं कैसे स्कूल में जाऊंगी. मी जीप चावली आणि मी म्हटलं नाही ग, पण तू आमच्याकडे आलीस ना तर तू किमान तुझ्या कानावर काही पडेल, आम्ही गाणी म्हणतो, गोष्टी सांगतो, तर तू आमच्याकडे येत जा. तर ती मुलगी आमच्याकडे नियमित यायला लागली. एकदा असंच आमच्याकडे कॅटरॅक्ट कॅम्प्स होते, त्या कॅम्पमध्ये आम्ही त्या डॉक्टरला दाखवलं. त्याला काहीतरी डाऊट आला. त्याच्यानंतर तो म्हणाला नाही, आपल्याला अजून चांगल्या डॉक्टरकडे, म्हणजे जिथे पूर्ण मशिनरी अशा ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन तिला दाखवू. आणि त्या मुलीला जेव्हा आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन तिची सगळी कम्प्युटराइज्ड तिची हे केली, चाचण्या केल्या, तेव्हा असं लक्षात आलं की तिला जुवेनाईल कॅटरॅक्ट आहे, म्हणजे तिला जन्मताच मोतीबिंदू होता. डॉक्टर म्हणाले 50% चान्सेस आहेत. इतर अंध लोकांना काही दिसतच नाही, पूर्ण त्यांच्या डोळ्यासमोर अंधार असतो, हिच्या डोळ्यासमोर अंधार नाही, तर एक पांढरा पडदा असल्यासारखं आहे, तिला बाकी काही दिसत नाही. प्रयत्न करून बघू, झाले ठीक तर ठीक, नाही तर ती अशी अंधळी आहे. मार्च 2013 तिचं ऑपरेशन झालं आणि त्या मुलीला आज दोन्ही डोळ्यांनी आपल्यापेक्षा छान दिसतं. तर ही जी मुलगी आहे, ही मुलगी आता सायकल चालवते, घरचा सगळा स्वयंपाक करते. आता 18-19 वर्षाची झाली, तेव्हा 12 वर्षाची होती, 13 साली, आता 18-19ची. आणि छान नटते, गरबा खेळते. थोडंफार शिकली, पण 12 वर्षापर्यंत काही येतच नव्हतं म्हटल्यानंतर जास्ती काही पुढे तिची प्रगती होऊ शकली नाही. आणि आता तिच्या घरामध्ये आणि आमच्या घरामध्ये 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. योगायोग असा होता, सुदैव म्हणायचं का दुर्दैव मला समजत नाही, मार्च 2013 तिला दिसायला लागलं आणि जून 2013 तिची आई TBने वारली. पण किमान आईने आपल्या मुलीला बघता दिसतंय हे बघून सुखाने श्वास सोडला असेल आणि या मुलीने डोळे भरून आपल्या आईला बघितलं असेल. तर अशा ह्या ज्या काही घटना या आमच्या नर्मदालयाच्या जीवनामध्ये घडतात, त्या कुठेतरी सुखावून जातात. मी त्या शिक्षणाधिकाऱ्याबद्दल बोलत होते. त्या शिक्षणाधिकाऱ्याला जेव्हा समजलं की अशी एक NGO सरकारी शाळेच्या क्लासरूम्सचा वापर करते आणि त्याचं डोकं फिरलं, त्यांनी एक लेखी आदेश काढला की कुठलीही NGO सरकारी शाळेचा वापर करू शकणार नाही. गंमत अशी की लग्न जर असेल गावामध्ये कोणाचं, तर शाळेला सुट्टी देऊन त्या शाळेचा वापर केला जातो. मेलं 10व 12व असेल, शाळेला सुट्टी देऊन त्या शाळेचा वापर केला जातो.
पण शाळेच्या वर्किंग आवर्समध्ये त्यांच्याच शाळेतल्या मुलांना शिकवायला त्यांची परवानगी नाही. मी खूप प्रयत्न केले त्यांना समजवण्याचा, त्यांचा काही सूर बदलला नाही आणि त्या माणसानं शेवटी मी म्हटलं की जाऊ दे, सोडून दे. तर एका गावामध्ये, प्रत्येक गावात जाऊन मी सांगितलं की असं असं कारण आहे, मी आता काही नर्मदालय चालू शकत नाही. एका गावामध्ये जेव्हा मी पेरेंट्स मीटिंग घेतली, त्याला एक आजोबा आलेले होते. माझं सगळं त्यांनी ऐकून घेतलं आणि म्हणाले की आपको क्या सरकारी स्कूल के बिल्डिंग ही चाहिए पढ़ाने के लिए, दूसरी कोई जगह नहीं चाहिए. मतलब चलेगी लेकिन बच्चे बैठ पाए इतनी बड़ी चाहिए, मैं देता हूँ, चलो मेरे साथ, असं म्हणून तो मला त्यांच्याकडे घेऊन गेला. माझ्या मागे मागे गावातली पण लोक आली आणि त्या माणसानी त्याचा गोठा, गाईंचा जो गोठा होता, गाई म्हशी बैलांचा जो गोठा होता, तो गोठा दाखवला. प्रचंड मोठा, ही जेवढी जागा आहे ना एवढा गोठा होता. 25-30 गाई म्हशी तिथे त्यांनी बांधलेल्या होत्या. तर तो म्हणाले ये जगह चलेगी. मी विचारलं मग गाई म्हशींचं काय कराल. वो आपका प्रॉब्लेम आहे की मेरा प्रॉब्लेम आहे. म्हटलं ठीक आहे, चालेल मला ही जागा. आणि म्हणा मला एक 7-8 दिवस द्या. 7-8 दिवसांनी जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांनी तिथे फ्लोरिंग करून दिलेलं होतं, सिमेंटचा कोबा करून दिला होता आणि ज्या थोड्या अशा भिंती होत्या त्या भिंतींना व्हाईट वॉश केलेला होता. कुठेही गाईच्या शेणाचा किंवा गोमूत्राचा वास येत नव्हता. तिथे आम्ही शाळा सुरू केली. दुसऱ्या एका गावामध्ये सरपंचानी सांगितलं की वो कौन होता है मना करने वाला, बच्चे हमारे, गांव हमारे, स्कूल हमारे, वो कौन होता है, वो 2-3 साल यहाँ रहेगा जाएगा, मैडम जी आप चलाओ, अगर कुछ होता है तो मैं जिम्मेदार हूँ. असं करून सरपंचांनी सुद्धा, मग एका सरपंचांनी असं धोरण स्वीकारल्यानंतर बाकीचे पण पुढे आले आणि सगळ्या गावात आम्हाला शिकवायला परवानगी मिळाली. आता अशी परिस्थिती आहे की जिल्हा शिक्षाधिकारी येतात, मॅडम त्या गावामध्ये जरा ना लेवल फारच कमी आहे, तर तुमचं नर्मदालय तुम्ही तिथे सुरू करू शकता का, असं जिल्हा शिक्षाधिकारी विचारायला येतात. तर हे असे सगळे प्रयोग चालू असताना एक दिवस लेपा गावामध्ये एक साधू बाबा आमच्या शाळेत आले. त्याच गावात राहणारे नागा साधू. मी त्यांना कधीही त्यांच्याशी जाऊन बोललेले नव्हते, कारण नागा साधू जरा तापट असतात, ते जटा वगैरे असतात, ते टॉवेल फक्त गुंडाळलेला, आणि हे जरा संतापी आहेत असं गावकऱ्यांकडनं मी ऐकलं होतं. त्याच्यामुळे समोर दिसले तर प्रणाम महाराज, याच्या पलीकडे आमचा काही संवाद नव्हता. ते एक दिवस शाळेत आले आणि त्यांना धरणाच्या पाण्याखाली हे गाव येणार म्हणून एक 90x60चा प्लॉट, म्हणजे 5400 स्क्वेअर फुटाचा प्लॉट अलॉट झाला होता आणि आश्रम बांधायला अनुदान मिळालं होतं. त्याच्यात त्यांनी तो आश्रम बांधला. 2500 स्क्वेअर फुटाचं बांधकाम होतं, वरती पत्रे होते, स्लॅब नव्हता. तर त्या आश्रमाचे कागदपत्र आणि किल्ल्या घेऊन ते तिथे आले आणि म्हणाले की आज से ये आश्रम तुम्हारे बच्चों के लिए 2-3 साल से मैं देख रहा हूँ, तुम्हारी मेहनत और बच्चों में परिवर्तन देख रहा हूँ. बच्चे साफ सुथरे रहते हैं, अब आजकल कोई गुटखा नहीं खाता है, गाली नहीं देता है, तो बड़ा आनंद आता है ये सब देखने के लिए. और मैं जहाँ भी रहूँगा नर्मदा के किनारे रहूँगा, ये आश्रम नर्मदा के किनारे नहीं है, तो बेटा ये आश्रम आज से तुम्हारा. असं म्हणून त्यांनी महिनाभरामध्ये, म्हणजे ही अकल्पनीय गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात मला कधी असं स्वप्न पण पडलं नसतं की कोणी मला काही दान देत आहे. तर या साधूबाबांनी ती जागा आम्हाला दान दिली. आणि मग माझ्या मनामध्ये विचार आला की मला रोज मंडलेश्वरून त्या लेपा पुनर्वासला जायला लागतं. तो मधला जो छोटा पूल होता तो तुटलेला होता, म्हणजे डॅमच्या काम झाल्यानंतर तिथनं रहदारी होऊ नये, लोक खाली पडू नयेत, बरेचदा ॲक्सिडेंट व्हायला लागले होते. तर तो छोटासा जो एक कॉजवेसारखा जो पूल होता छोटा, तो त्या डॅमच्या अथॉरिटीजनी तोडून टाकला होता. आता मला मंडलेश्वरून लेपा पुनर्वासला यायचं तर 25 किलोमीटरचा वळसा पडतो. म्हणून मग मी ठरवलं की मी तिथे आता जाऊन राहीनच. आता राहीन म्हणजे काय की कुठला फ्लॅट घेऊन राहणार होते, आसपास भरपूर वस्ती आहे, मार्केट आहे, अशातला प्रकार नव्हता. आजही तिथली परिस्थिती अशी आहे की मागच्या फेब्रुवारीची जर घटना मी सांगितली तर तुम्हाला तीही खोटी वाटेल. रात्री 9-10 वाजता मला एक फोन आला आणि आमच्याकडे आश्रमाच्या आत रेंज मिळत नाही मोबाईलला,
बाहेर जायला लागतं. आपल्या लोकांचा जेव्हा फोन येतो तेव्हा मी बरेचदा रिपीटेडली फोन करते. तर तो फोन घेण्यासाठी म्हणून मी बरीच लांब गेले. जिथे एक स्ट्रीट लाईट होता तिथे थांबले. दोन्ही बाजूला शेतं होती आणि एकदम अंधार बुडूक होता. मी बोलायला सुरुवात केली. तो US मधला कॉल होता आणि जरा निवांत बोलायचं होतं. मैत्रिणीचा फोन होता. अर्धा पाऊण तास लागणार होता. तर त्या फोनवर बोलायला सुरुवात केली आणि अचानक कोल्हे आणि कुत्रे जोराने ओरडायला लागले. मला खूप राग आला की इतका महत्त्वाचा कॉल चालू आहे आणि कुत्रे आणि कोल्हे काय ओरडतात. 2-3 मिनिट झाले असतील आणि माझ्या समोरून एक 15-20 फूट अंतरावर एक बिबट्या असा छान माझ्याकडे बघत गेला. आपल्याला वाटेल की छान बघत गेला म्हणते. आज मला सांगायला मजा येते, पण त्या दिवशी त्या क्षणी थिजून गेले होते. आता तुम्ही म्हणाल की त्यांनी तुमच्यावर अटॅक का केला नाही. अनेक वर्ष अभयारण्यांमध्ये जे काही नेचर स्टडी कॅम्प्स मुलांचे घेऊन जात होते त्याच्यामधनं एक गोष्ट शिकले की कुठलंही जंगली जानवर पोट भरलेलं असेल तर शिकार करत नाही. पोट भरलेलं असताना खाणारा एकमात्र प्राणी मनुष्य प्राणी आहे. तर तो तिथून गेला. मी आतमध्ये येऊन सांगितलं तर सगळ्यांनी माझी थट्टा केली की काही सांगतात, असं कसा बिबट्या जाईल तिथे. म्हटलं अरे माझं उभं आयुष्य जंगलामध्ये गेलेलं, तुम्ही काय मी बिबट्या काय ओळखणार नाही का. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या दैनिक भास्कर पेपरमध्ये, नई दुनिया पेपरमध्ये फ्रंट पेजला फोटो होता की आमच्यापासून 3.5-4 किलोमीटर अंतरावरचं एक अमलाथा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये त्यांनी गाईची आणि बछड्याची शिकार केली होती. तेव्हा आमच्या आश्रमातल्या लोकांचा विश्वास बसला की खरंच तुम्ही पाहिलं. कोल्हे आमच्याकडे कुत्र्यांपेक्षा जास्ती आहेत, पण कोल्हे हार्मलेस असतात, ते काही करत नाहीत. एक दिवस मी ऑफिसमध्ये बसले होते. कम्प्युटरवर काहीतरी बराच वेळ काम होतं म्हणून मंडी घालून बसले खुर्चीत. थोड्या वेळाने आमचा एक कार्यकर्ता आला आणि त्याने एकदम दीदी आपके कुर्सी के नीचे असं म्हणून तो त्याचे डोळे विस्फारलेले होते. मला वाटलं काहीतरी खाली पडलं असेल किंवा जास्तीत जास्त विंचू असेल. आमच्याकडे विंचू पण खूप असतात. म्हणून मी खुर्चीतनं उठून उभी राहिले तर एक एवढी मोठी घोरपड त्यांना सट बाहेर पडली आणि ऑफिसमधल्याच काचेच्या कपाटावर चिकटून जाऊन बसली. घोरपड पण हार्मलेस असते, पण शहरी लोकांना प्रत्यक्षात आपल्या समोर पाल जरी आली तरी आपण घाबरतो. तर घोरपड समोर आल्यानंतर काय होईल. अभयारण्यात आम्ही तिला शोधत फिरतो, पण ती जेव्हा समोर आली तेव्हा काय, असा प्रश्न होता. साप पण अनेक आहेत. विंचू जेव्हा आम्ही जून जुलैमध्ये केर काढतो तेव्हा कचऱ्यापेक्षा चुपडीमध्ये विंचू जास्त येतात, अशी परिस्थिती असते. तर या सगळ्या आणि आसपास कोणीही नाही. या लोकांनी पाहिले की कुठलंही घर नाही. आता एक घराचे बांधकाम आमच्या समोर सुरू होते. घर नाही अशा ठिकाणी मी एकटीने तिथे जाऊन राहणं लोकांनाही डायजेस्ट होणारं नव्हतं आणि मलाही कंटाळा आला असता. भीती वाटत नव्हती, पण एकटीला कंटाळा आला असता. म्हणून त्याच गावातल्या 6वीतल्या 3 मुलांना विचारलं की जे अभ्यासात जरा बरी होती. एक मुलगा मात्र अभ्यासात अगदी वाईट होता, तो म्हणजे अंगुठा छाप होता. त्या मुलांना विचारलं की तुम्ही माझ्याकडे थांबाल का, माझ्याबरोबर राहाल का, मी तुमचा अभ्यास घेईन. हो म्हणाले. आणि मग त्या 3 मुलांना घेऊन मी तिथे राहायला लागले. 6वीतली मुलं आम्ही स्वयंपाक करायचो, जेवायचो, मग अभ्यास करायचो. 3 करता आज आपल्याकडे मागच्या वर्षी 30 मुलं होती, आता नवीन 10 ॲडमिशन झाल्यात. 41 मुलं आपल्याकडे आदिवासी मुलं या आमच्या नर्मदालयामध्ये निवासी आहेत. त्याच्यातली जी पहिल्या 2-3 बॅचेसमधली मुलं होती ती जेव्हा मोठी झाली, 9वी-10वीच्या एज ग्रुपला आली, मला माहिती होतं की ही मुलं 10वीची परीक्षा पास नाही होऊ शकत. मग या मुलांचं काय करायचं. तर या मुलांना मी महाराष्ट्रात विज्ञान आश्रम नावाचं एक संस्था आहे राजगुरुनगरजवळ, तिथे 1 वर्षाचा डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजीचा जो कोर्स असतो त्या कोर्ससाठी पाठवलं आणि तो कोर्स त्यांनी खूप छान केला. इतका चांगला केला की त्यांना त्यांच्या कॅम्पस सिलेक्शनमध्ये, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये टाटा मोटर्स आणि प्राज फाउंडेशनसारख्या संस्थांनी सिलेक्ट केलं. त्या डायरेक्टरचा मला फोन आला. टाळ्या वाजवण्याची घटना नंतरची आहे. डायरेक्टरचा फोन आला की ताई त्यांचं असं सिलेक्शन झालेलं आहे, या मुलांना काय करायचं. म्हटलं त्यांचं आयुष्य त्यांना विचारा.
आणि ती आता 18 वर्षाची झाली. 18 वर्ष होणार होते, 17 वर्ष मोठी झाली आहेत म्हटलं ती. त्यांना विचारा उद्या असं नको म्हणायला त्यांनी की यांनी चांगली नोकरी मिळत होती आणि नाही म्हणाले. त्यांनी जेव्हा मुलांना विचारलं तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की अगर दीदी अपना शहर छोड़कर अपनी नौकरी छोड़कर हमारे गांव के लिए आ सकते हैं तो हम शहर में नहीं रहेंगे, हम वापस जाएंगे और हमारे गांव के लिए काम करेंगे. या मुलांना प्लंबिंगचं पुढचं ट्रेनिंग दिलं आम्ही, 2 मुलांना त्याच्यातल्या. आणि एक दिवस अचानक त्या ट्रेनिंगमधनं मला फोन आला, नाशिकलाच ते ट्रेनिंग दिलं. फोन आला की ताई या मुलांना 3-4 महिन्यासाठी तुम्ही सुट्टी देऊ शकाल का? म्हटलं देऊ शकेल, असंही ते आता 3 महिने ट्रेनिंगलाच आलेले आहेत. नाही म्हणे या मुलांना मला जागतिक कौशल प्रतियोगिता वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशनसाठी अबुधाबीला पाठवायचं आहे. 8वी पास झालेली मुलं, लिहिता वाचता फारसं येत नाही पण स्किल आहे. फक्त टेक्निकल काही गोष्टींमध्ये ते अडकले की आणि त्यांना 18 वर्ष पूर्ण झालेली नव्हती, त्यामुळे त्यांना त्या कॉम्पिटिशनसाठी पाठवता आलं नाही. पण मी त्या मुलांना म्हटलं की तुम्ही तिथे पोचला नाहीत पण त्या कॉम्पिटिशनसाठी पूर्ण भारतातनं तुमचं नॉमिनेशन व्हावं ही सुद्धा एक मानाची गोष्ट आहे आणि तुमच्या मेहनतीचं हे चीज आहे. ही मुलं शिकून आता आली पण आता यांचं करायचं काय? कारण हे कार्पेंट्री शिकून आले होते, वेल्डिंग शिकून आले होते आणि माझ्याकडे नर्मदालयातली तर मुलं छोटी छोटी होती, यांचं काय करायचं? तर एका आजोबांनी मला विचारलं की ही मुलं तुझ्यासाठी परत आली आहेत आणि तू नुसतीच त्यांना काय झाडू फरशी करा आणि छोटी मोठी कामं सांगशील किंवा भाजी घेऊन या, मुलांसाठी स्वयंपाक करा, असं कामं सांगणार आहेस का? म्हटलं कार्पेंट्री शिकून आले पण इथे त्यांना तेवढं फिनिशिंग त्यांचं असेल का? त्यांना इथे काही काम मिळेल का? तर तू आत्तापासून त्यांना अंडर एस्टिमेट नको करू, आपण सुरुवात आपल्या कामापासून करू, फिनिशिंग नंतर येईल. तर मला सांगायला खूप आनंद होतो की पाबळला या मुलांनी जे काय शिक्षण घेतलं, 1 वर्ष कार्पेंट्री शिकले, वेल्डिंग शिकले, इलेक्ट्रिफिकेशन शिकले म्हणजे होम वायरिंग शिकले, हे सगळं जे काय ते शिकून आले ते सगळं काम आम्ही आज आमच्याकडे करतो आहोत. आमच्या शाळेचं फर्निचर आमची मुलं बनवतात. आमच्या शाळेमध्ये वेल्डिंगची जी कामं आहेत मुलंच करतात. आमची ग्राउंड+2 अशी एक जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं पूर्ण वायरिंग आमच्या मुलांनी केलेलं आहे. CCTV आजकाल कंपल्सरी झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचं जे काय कनेक्शन करायचं इन्स्टॉल करायचं होतं ते आमच्या मुलांनी केलं. आणि ते जे साधूबाबा होते त्या साधूबाबांनी एक अडचणीत मला टाकलं होतं 4-5 वर्षापूर्वी. एक दिवस त्यांनी त्यांच्या गोशाळेची किल्ली माझ्याकडे पाठवली आणि म्हणाले की आज से ये गोशाला भी तुम संभालो. 4 दिवस मी त्यांना निकरानी ती लड़ाई दिली आणि निरोप पाठवले की नहीं, मैंने आज तक जिंदगी में बिल्ली भी नहीं पाली तो मैं गाय कहाँ से पालूं, मैं गौशाला नहीं देख सकती. पुन्हा 4-5 दिवस गेले, त्यांची किल्ली काही माझ्याकडे आली नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला. पण एक दिवस आमचा कार्यकर्ता धावत माझ्याकडे आला, म्हणाला दीदी वो गौशाला में गाय तो अभी मर जाएगी, ऐसी हालत में है, 8 दिन से उनको कोई पानी भी नहीं पिला रहा है ना चारा खिला रहा है क्योंकि बाबा बीमार है. आता ते आजारी आहेत हे मला कोणी सांगितलंच नाही. आम्ही त्या गोशाळेचं कुलूप तोडलं, गायींना चारा पाणी केलं, इलाज केले, डॉक्टर बोलवले, काही गायींना सलाईन पण लावायला लागलं. तर त्या गायींना ठीकठाक केलं. त्यावेळी त्या गोशाळेमध्ये 6 गायी होत्या आणि आता त्या 6च्या 17 गायी झालेल्या आहेत. आणि हे सगळं काम आमच्याकडे कोणीही नोकर करत नाही, तर ही काम आमची मुलं करतात. त्यांना एक टन बाय टन आपण हे काम दिलेलं असतं. आता गोशाळेचं काम करताना एक दिवस एक घटना आमच्याकडे अशी घडली. मला इंदोरला जायचं होतं आणि एक गाय गाभण होती. तर मी 2-4दा असं काही मुलांसमोर बोलले की मुझे तो इंदौर जाना है, बहुत ज़रूरी काम है, लेकिन ये तो गाय की डिलीवरी हो जाएगी तो मैं जाऊंगी. एका 10-12 वर्षाच्या दीपक नावाच्या मुलाने मला विचारलं, दीदी मैं 2-4 दिन से सुन रहा हूँ कि मुझे इंदौर जाना है, गाय की डिलीवरी होने के बाद जाऊंगी. अगर आप इंदौर जाते हैं और गाय की डिलीवरी आप यहाँ रहते हैं और गाय की डिलीवरी होती है तो आप क्या करने वाली?
मतलब पॉइंट है, मैं क्या करना है। और आप इंदौर जाती और गाय की डिलीवरी हो गई तो आप तो क्या होने वाला है, आप जाइए हम देख लेंगे। आणि तो 10-12 वर्षाचा मुलगा मला म्हणतो कि दीदी आप चिंता मत कीजिए, गाय का बछड़ा डिलीवरी के टाइम कितना भी अगर आड़ा आता है, ज्याला आपण मूल आडवं येणं म्हणतो ना, वैसा अगर आड़ा भी हो जाता है तो मैं गाय की डिलीवरी कर सकता हूँ। हा कॉन्फिडन्स आमच्या सो कॉल्ड वेटरनरी डॉक्टर्सना आहे का? अशी अनेक उदाहरणं आहेत की ही मुलं मला अचंबित करतात। कधी कधी लोक माझं कौतुक जेव्हा करतात की बापरे 15 गावात तुम्ही 1700 मुलांना शिकवतात, मनातल्या मनात मी म्हणते कर्म माझं, मी कुठली त्यांना शिकवते, तेच मला शिकवतात। माझंच शिक्षण सुरू झालेलं आहे आणि मी नर्सरीच्या पुढे काय माझी अजून धाव जात नाहीये। 8 वर्षाचा मुलगा गाईचं दूध काढू शकतो, किती प्रयत्न केला तरी मला ते जमत नाही। तितक्याच कॉन्फिडन्सने तो गाईच्या शेण्या थापू शकतो आणि हे टर्न बाय टर्न असतं, म्हणजे असं नाही की रोज प्रत्येक मुलाला तिथे आपला वेळ द्यायला लागतो। 6वी-7वीच्या पुढचा मुलगा छोटी छोटी कार्पेंट्रीची कामं, मापं घेणं, त्यांना खिळे ठोकायला मदत करणं, स्क्रू कसायला मदत करणं, अशी कामं करत असतो। हे सगळं घडत असताना एक अजून महत्त्वाचा टप्पा आमच्या नर्मदालयाच्या जीवनामध्ये आला, तो म्हणजे 3-4 वर्षापूर्वी आमच्या काही कार्यकर्त्यांच्या मुली रडत रडत माझ्याकडे आल्या। 2 मुली रडत आल्या, म्हणाल्या की आज आम्हाला टीचरनी मारलं। म्हटलं का मारलं? मी आपलं हसत म्हटलं तुम्ही काहीतरी केलं असेल म्हणून मारलं। आणि टीचरने मारलं तर काय वाईट वाटायचं कारण नाही, आपल्याला आईवडील नाही का मारत? तर ते म्हणे नहीं, गणित टीचर ने गलत सिखाया, हमने कहा कि नहीं सर ये गलत है, इसका उत्तर ऐसा होना चाहिए। गणित होता 0x8, टीचर ने लिहिला 0x8 बरोबर 8, 0x11 बरोबर 11। तर या मुली उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की नाही गलत है, ये 0 होना चाहिए। टीचरनी त्याचा अपमान झाला आणि थप्पड मारली, म्हणाले की तुमको ज्यादा अकल है की मुझे ज्यादा अकल। ते मुलींना म्हटलं की उद्यापासून तुम्ही शाळेत जाणार नाही, आपण इथेच शिकूयात। त्यांच्या आईला त्यांच्या घरच्या लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं, त्यांचं शिक्षण आमच्याकडे सुरू झालं। शाळेत जाऊन फक्त धमकावून आले की तुम्ही जर या मुलींना परीक्षा नाही देऊ दिली, वार्षिक परीक्षा, तर म्हटलं मी ऑनलाईन मुख्यमंत्र्याकडे डायरेक्ट तक्रार करेन, शिक्षणाधिकाऱ्याकडे, जिल्हा कलेक्टरकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे। तो घाबरून, कारण त्यांना माहिती आहे की यांच्याकडे कलेक्टर किंवा मंत्री संत्री तर येत राहतात, तो घाबरून म्हणाला ठीक आहे। पण त्याला तेव्हाही समजलं नव्हतं की माझं काही चुकलंय। तो कन्फ्यूज होता, दीदी उसमें क्या ऐसी कौन सी बड़ी बात है, ठीक आहे म्हटलं। आणि मग ती त्यांची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर माझ्याला असं वाटलं की हे आपण 2 मुलींना इथे शिकवू शकतो, पण शाळेत शिकणाऱ्या 150-200 मुलांचं पण आज नुकसान होत आहे। मग म्हणून आम्ही रामकृष्ण शारदा निकेतन नावाची एक मध्य प्रदेश शिक्षण विभागाशी संलग्न असलेली शाळा सुरू केली। 2015ला ही पहिली शाळा लेपामध्ये सुरू झाली, त्यानंतर तेली भट्ट्याळ नावाच्या ठिकाणी दुसरी शाळा सुरू झाली आणि छोटी खरगोनला 3री शाळा सुरू झाली। आता प्रत्येक ठिकाणी दान जमीन किंवा बिल्डिंग कशी मिळत गेली याचं मी विवरण देत नाही, पण 3ही ठिकाणी आम्हाला जमिनी आणि बिल्डिंग्स लोकांनी दान दिल्या। तर हे कसं घडलं मला माहिती नाही। तर या सगळ्या अशा या डेव्हलपमेंट्स होत होत्या। मग मागच्या वर्षी एक घटना अशी, 2 वर्षापूर्वी, मागच्या वर्षी पण नाही 2-2.5 वर्षापूर्वी भट्ट्यांच्या शाळेमध्ये जेव्हा मी गेले होते, त्या शाळेत जात असता म्हणजे गेल्यानंतर एका टीचरनी तक्रार केली की 4 सख्खी भावंड आहेत, समोर दिसतात फिरताना, निरोप पाठवलाय, पण तरी सुद्धा शाळेत काही येत नाहीत। परतीच्या वाटेवर मी त्या मुलांशी बोलले, म्हटलं तुम्ही शाळेत का जात नाही रे बाळांनो? तर त्या मुलांनी दरवाजातनं असं बोट करून दाखवलं, त्याची आई गोधडीवर झोपलेली होती। तो म्हणाला 8 दिवसापासून आई आजारी आहे, ताप खूप येतोय, तिला उठता येत नाही। वडील इंदोर साईडला कापूस तोडायला गेलेले आहेत, कारण इंदोर साईडला मालव्यामध्ये कापूस तोडायचा दर थोडा जास्ती असतो, 6 रुपये किलो असतो, म्हणून ते तिकडे गेलेत आणि त्यांचा मोबाईल लागत नाही आहे। शेजाऱ्यांनी 4-5 दिवस सुरुवातीला मदत केली, पण आता किराणा दुकानदार पण उधार देत नाही आहे आणि शेजारी पाजारी काही विचारतच नाहीत। तर गेले 4 दिवस आमच्यापैकी कोणीही जेवलेलं नाही, आई पण नाही जेवलेली आणि आम्ही 4ही भावंड जेवलेलं नाही। माझ्यापेक्षा छोटी भावंड आहेत जी ती रडतात कारण भूक लागते त्यांना, म्हणून आम्ही शाळेत येत नाही।
असं वाटलं की धरणी दुभंगावी आणि आपल्याला तिने पोटात घ्यावं. कारण त्या दिवशी छान ताव मारून काहीतरी स्पेशल डिश होती, काहीतरी स्वीट डिश खाऊन मी त्या शाळेत गेलेले होते. तर म्हटलं ठीक आहे, त्या बाईची मेडिकलची व्यवस्था केली, पुन्हा त्या मुलांना जेव घातलं. 3-4 दिवस खूप अस्वस्थ होते. 4 दिवसांनी पुण्याला काही निमित्ताने येणं झालं. परतीच्या वाटेत आमच्या कोऑर्डिनेटरला मी आय हॅव अ ड्रीम नावाचं एक पुस्तक वाचून दाखवत होते. त्याच्यात अनेक लोकांवरती काही लेख लिहिलेले आहेत. त्याच्यात एक मधुदास नावाच्या इस्कॉनच्या स्वामीजींवर लेख आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये असंच एका गावात मुलं शाळेत जात नाहीत कारण त्यांना डबा भूक लागते, मध्येच डबा नसतो, म्हणून त्यांनी मध्यान्ह भोजनाचा डबा त्यांना द्यायला सुरुवात केली. आणि 10-15 मुलांपासून सुरू झालेला हा जो यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये आज अन्नदान जे आहे त्याच्यामध्ये आज 10 लाखापेक्षा जास्त मुलांना कर्नाटकमध्ये इस्कॉनतर्फे जेवण दिलं जातं. तर मी म्हटलं की त्या महाराजांना जर ते जमू शकतं तर आपल्याला का नाही जमू शकत. भट्ट्यांमध्ये तर 100च मुलं येतात, काही जास्ती मुलं नाही आहेत. तर कोऑर्डिनेटर एकदम माझ्यावर वैतागला. मला म्हणा, दीदी तुम्ही असं काही बोलू नका, कारण आपल्याकडे आता एक आर्थिक परिस्थिती बिलकुल नाही आहे आणि कामं नका वाढवू तुम्ही. मी म्हटलं नाही, आपल्याला हे करायचं. आणि पुन्हा मी माझं नेहमीसारखं ते खोचे काकांना जसं सांगितलं, माझी पेन्शन आहे. तो म्हटलं काही काळजी करू नकोस, माझी पेन्शन आहे. तो म्हणाला पेन्शन आहे, सगळं कबूल आहे, पण ते आपलं काम किती वाढेल. म्हटलं नाही, जोपर्यंत मुलांच्या पोटात काही पडत नाही तोपर्यंत त्यांना नुसतंच ज्ञान पाजण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यांचं पोट आधी भरलं गेलं पाहिजे, तरच आपण त्यांना शिकवलेलं लक्षात राहील. त्या दिवशी जेव्हा आम्ही घरी परत गेलो, रात्री 8 वाजता मी थकले होते म्हणून झोपून गेले आणि सकाळी उठून पाहिलं तर एक मिस कॉल होता. इंदोरच्या शारदा मठातनं तो फोन होता. त्या शारदा मठाच्या माताजींना मी फोन लावला. म्हटलं, माताजी सॉरी, मी रात्री जरा थकले होते, झोपले, तुमचा फोन उचलता नाही आला. तर म्हणा, अगं काही नाही, काल ना 4-4:30 वाजता एक माणूस माझ्याकडे आला होता आणि त्यांनी अन्नदानासाठी 5,000 रुपये माझ्याकडे दिलेत. तर मी विचार केला, आमच्याकडे तर अशी काही ॲक्टिव्हिटी नाही, तुझ्याकडे काही मुलं निवासी आहेत, तर मी त्यांच्यासाठी अन्नदानासाठी तुझ्याकडे 5,000 रुपये पाठवलेत. म्हटलं, मला हा शारदा मानचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, आता आपल्याला पुढे जायला हरकत नाही. त्याच दिवशी 4 वाजता पुन्हा एक फोन आला बडोद्याहून, अननोन माणसाचा. म्हणाला की माझी आई वारली आणि मी कुठलंही कर्मकांड करत नाही, पण ती नर्मदा प्रेमी होती, म्हणून मी इंटरनेटवर सर्च केलं की अशा कुठल्या चांगल्या संस्था आहेत की जिथे आपण अन्नदानासाठी काही मदत करू शकतो. तर मला तुमची संस्था भावली आणि मी तुमच्या अकाउंटला काही पैसे ट्रान्सफर केलेत, कारण वेबसाईटवर आमच्या ती पूर्ण माहिती आहे. मला विश्वास बसला की त्याची इच्छा आहे, ही आपली इच्छा नाही. आणि मला आज सांगायला खरोखर खूप आनंद होतो की आमच्या या 3 शाळेमध्ये 350 मुलांना रोजचं मध्यान्ह भोजन आपण व्यवस्थित दिलं देतो. आणि मध्यान्ह भोजन म्हणजे काय, नुसतीच भाजी पोळी नाही की ते डाळीचं पाणी आणि पोळी असं नाही, तर आपल्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन घरामध्ये भाजी पोळी, चटणी, लोणचं, ताक, कारण आता आमच्याकडे दुधाची कमतरता नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना ताक आणि एक सीझनल फ्रूट असं रोज या मुलांना आम्ही द्यायला लागलो. यावर्षी जेव्हा आमच्या परीक्षा संपल्या आणि एक टीचर्सचा फीडबॅक सेशन होता की या वर्षामध्ये तुम्हाला शाळेमध्ये मुलांमध्ये काय फरक जाणवला, तर सगळ्या मुलांनी सगळ्या टीचर्सनी सांगितलं की पहिला मुख्य फरक हा आहे की यावर्षी मुलांची ॲब्सेंटी खूप कमी होती. दुसरा फरक हा आहे की यावर्षी आजारी पडलं म्हणून कोणी ॲब्सेंट नाही राहिलेलं. आणि तिसरा फरक हा आहे की त्यांच्या ग्रास्पिंगमध्ये खूप वाढ झाली आहे. साहजिक आहे की त्यांना प्रोटीन्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स सगळं काही प्रमाणात मिळतं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा फरक पडला असण्याची शक्यता आहे. मला जो आनंद झाला की कोणी आजारी पडलं नाही, शिक्षण तर होत राहील. तर हा एक महत्त्वाचा पैलू या नर्मदालयामध्ये आम्ही सुरू केलेला आहे. एकूण 15 जरी असले नर्मदालय तरी 3 शाळांमध्येच आपण देतो. आता या ज्या 3 शाळा आहेत, या 3 शाळांमध्ये ॲडमिशनचा क्रायटेरिया काय आहे, आपल्याकडे काय, जो डोनेशन जास्ती देईल त्याला प्रायोरिटीने ॲडमिशन मिळते. आजकाल तर ते सेंट्रलाइज झाले, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम कमी झाला असेल.
पण आमच्याकडे ॲडमिशन घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त एकच क्रायटेरिया आहे, तो म्हणजे ते मूल BPL कॅटेगरीतलं असलं पाहिजे, बिलो पॉवर्टी लाईन, गरिबी रेषेखालचं असलं पाहिजे. त्याला कुठलंही शुल्क नाही, निःशुल्क तो शिकतो आणि त्याला वह्या पुस्तकं, युनिफॉर्म हे आपण त्या पूर्ण वर्षभरामध्ये देतो. जे ते गाडीनी येतात त्या गाडीसाठी आपण एक नॉमिनल शुल्क त्यांना 1100 रुपये वर्षभराचं ठेवलं आहे. तेही अशासाठी की त्या मुलांना असं वाटू नये की इथे पैसे घेत नाहीत म्हणजे काही शिक्षणात काही दम नाही असं वाटू नये म्हणून ते 1100 रुपये पूर्ण वर्षभराचं. ॲक्च्युली 1100 रुपयामध्ये एका महिन्याचं पण होत नाही आमचं, म्हणजे पूर्ण खर्च एका मुलाचा. पण तरीसुद्धा या मुलांची जी प्रगती आहे ही अफाट आहे. या मुलांची जी एकूणच गुणात्मक वाढ आहे ती कुठल्या कुठल्या प्रकारे झाली आहे. आज माझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये, म्हणजे माझ्या बहीण भावंडांच्या कुटुंबामध्ये, माझ्या इतर नातेवाईकांच्या कुटुंबामध्ये मी जे बघते ते म्हणजे मुलांना मोबाईल हातात लागतो, सतत आम्ही व्हॉट्सअप, यूट्यूब वगैरे चालत असतं. या मुलांकडे हे कुठलेही प्रकार नाहीत व कुठलेही TV सिरियल आम्ही त्यांना दाखवत नाही. चांगल्या डॉक्युमेंटरीज असतील, काय चांगले पिक्चर्स असतील तर दाखवतो. पण या मुलांना सकाळी 5 वाजता उठतात, प्रार्थना करतात. या मुलांचे गेल्या 2 वर्षात जी निवासी मुलं आहेत सरदार सरोवराच्या इंटिरियरमधली, त्यांची गेल्या 4 वर्षात 4 भगवद्गीतेचे अध्याय कंठस्थ झाले. याच्यामागे कुठलंही धार्मिक कारण नाही. भगवद्गीतेमध्ये कुठेही हिंदू शब्द नाही आहे. हे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी, सर्वसामान्यांनी अगदी लहान मोठ्यापासून सगळ्यांसाठी आहे. तर हे मुलांना आत्ताच समजणं शक्य नाही आहे, पण निदान ते म्हणायची सवय लागली तर उच्चार शुद्ध होतात. त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्यांनी त्यांच्या शरीरावर परिणाम होतो, एकाग्रता वाढते. आदिशंकराचार्यांची 22 स्तोत्र या मुलांची कंठस्थ आहेत, भजगोविंदमपासून सगळी. याखेरीज आज इथे जे काय सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना आठवत असेल की आपण 1ली 2रीत शिकलेल्या कवितासुद्धा आज आपल्याला आठवतात. म्हणजे बायकांना लहान माझी बावली, मोठी तिची सावली, शर आला तो, क्षणोक्षणी पडे, अशा अनेक कविता आपल्याला लहानपणच्या आठवतात. पण आजकालच्या पिढीमध्ये जॅक अँड जिल, बाबा ब्लॅक शिप आणि टेडी बेअर याच्या पलीकडे त्यांना कविता येत नाहीत. मग काय करता येईल आपल्याला, म्हणून आम्ही 1ली ते 8वीच्या हिंदी टेक्स्टबुकमधल्या कवितांना चाली लावल्या. आमच्या मुलांना आम्ही शास्त्रीय संगीत शिकवतो. 15 राग या मुलांना म्हणता येतात आणि या कविता ज्या आहेत त्याच्यातल्या अधिकांश कविता शास्त्रीय रागांवरती आधारित. मी शास्त्रीय संगीत शिकवत नाही, माझी एक मैत्रीण शिकवायला येते इंदोरहून. तर एक उदाहरण देते की एक 1लीची कविता आहे. मी ती जी कविता जेव्हा मुलांना शिकवली तेव्हा म्हणायची, बच्चो बोलो, बादल गडगड, पत्ते गडगड किंवा फडफड, जे काय असेल, बिजली धडधड, अशी ती काय यमक जुळवलेली कविता आहे. मी अशाच प्रकारे 2 वर्ष मुलांना ती शिकवली. पण माझ्या या संगीतकार मैत्रिणींनी ही 4 ओळींची जी कविता आहे ही मिया मल्हार रागामध्ये बसवली. आता मगाशी जेव्हा मी ती स्वागत गीत ऐकलं तेव्हा खरोखर खूप छान वाटलं की एक वातावरणातला बदल आपल्याला दिसतो की भारावले जातो आपण. तर ही मिया मल्हार रागामध्ये आमची मुलं कविता म्हणतात. अनेक रागांमध्ये या कविता आहेत. काही फ्युजन आहे, काही थोड्याशा उडत्या चालीच्या आहेत, काही साध्या चालीच्या आहेत. आणि या ज्या कविता आहेत या कविता नुसते ती म्हणत नाहीत, तर कीबोर्ड मुलंच वाजवतात. 12 वर्षाच्यातली कीबोर्ड मुलं वाजवतात, तबला मुलं वाजवतात, कांगो मुलं वाजवतात, डफली मुलं वाजवतात. आणि ही सगळी आदिवासी मुलं आहेत. ही आदिवासी मुलं नाचतात खूप छान, कारण ताल आणि स्वर यांच्या रक्तात असतो. 9 वाजले की ती मुलं मला विचारतात, दीदी हमारा होमवर्क हो गया. आमचा रोजचा डायलॉग आहे. मम्मी विचारते, फिर मैं क्या करूँ, सो जाओ. नहीं दीदी हम डान्स करें. माझ्या सुदैवाने माझ्या आसपास कोणी राहत नाही, नाही तर मला रोज कोणीतरी मारायला आले असते की रोज तुम्ही डफली वाजवून, ड्रम वाजवून काय नाचगाणी चालू आहे. तर ही मुलं रोज अंगणामध्ये नाचतात. वेगवेगळी त्यांची गाणी, त्याच्यावर त्यांचे काय स्टेप्स बसवतात आणि नाचतात. आणि खूप सुंदर आयुष्य ही मुलं जगतात.
मला अनेक जण हा प्रश्न विचारतात की तुम्ही हे जे केलं याच्यात काय साध्य केलं. खूप विचित्र प्रश्न विचारतात लोक. तर मी कुठलंही त्यांना मोठी मोठी उत्तरं देत नाही की ही मुलं पुढे जाऊन काय होतील मला माहिती नाही, पण या मुलांचं हरवलेलं बालपण मी त्यांना परत केलं काही अंशाने, एवढा दावा मी करू शकते. तर आमच्या या नर्मदालयाची जी पुढची प्रगती होती ती जी मुलं कार्पेंट्री वेल्डिंगचं ट्रेनिंग करून आले होते आणि पहिल्या 3 मुलांमधला शंकर नावाचा एक मुलगा, तो मुलगा जेव्हा आमच्याकडे आता मागच्या वर्षी 11वीत होता, तर 11वीत असताना त्यांनी स्वतःचं डोकं वापरून एक सोलर ड्रायर बनवला आणि NCERT आणि मध्य प्रदेश स्टेट एज्युकेशन बोर्ड यांनी जॉईंटली एक काही कॉम्पिटिशन घेतली होती. त्याच्या सोलर ड्रायरला स्टेट लेवलचं फर्स्ट अवॉर्ड मिळालं. हा मुलगा 12वीत गेला आणि माझ्या डोक्याला एक नवीन त्रास सुरू झाला, कारण आम्ही इंटरनेट कनेक्शन घेतलं होतं. हा 24 तास ते इंटरनेटच्या मागे लागायचा, दुसरं काही बघायचं नाही. सोलर ड्रायर आणखी काय टेक्निक्स आहेत सोलर सिस्टम्समधल्या वगैरे. तर त्याच्या असं लक्षात आलं की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये त्यांचं एक रुरल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यात ते सोलर ड्रायर्स बनवतात. या मुलांनी त्यांना एक मेल टाकली. त्यांनी सांगितलं की तुम्ही या आणि ते बघा. हे तिथे पोहोचले. 2 मुलं, एक राघव नावाचा मुलगा आहे, तो कमर्शियल पायलट आहे, पण ते सोडून तो आमच्याबरोबर काम करतोय आणि व्हॉलंटियर म्हणून काम करतोय. तर तो मुलगा आणि हा शंकर हे तिथे पोहोचले. BARCच्या गेटवर जेव्हा मला वेळ सांगा, तर BARCच्या गेटवर जेव्हा त्यांनी ID प्रूफ दाखवलं शंकरनी, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही राघवला आत सोडू शकतो, आम्ही तुला आत सोडू शकत नाही कारण तू 18 वर्षाचा नाही आहेस. हा जाम वैतागला की मी मेल पाठवली होती तेव्हा तुम्ही सांगायचं होतं ना की 18 वर्षाचे असाल तरच या. तर राघवनी त्यांच्या डायरेक्टरला फोन लावला की आम्ही असं असं आलेलो आहोत आणि मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातनं आलेलो आहेत, इतक्या लांबून आलो आणि या मुलाला स्टेट लेवलचा सोलर ड्रायरमध्ये पहिला अवॉर्ड मिळाला आणि तुम्ही त्याला 1 वर्ष कमी आहे म्हणून आतमध्ये येऊ देत नाही. तर आश्चर्य असं की त्यांनी विचारलं खरगोन से आ रहे, कहाँ है खरगोन, खरगोन में कहाँ? तो कसरावत के पास. ते म्हणाले रुको मैं आ रहा हूँ. आणि ते डायरेक्टर स्वतः या मुलांना घ्यायला गेले. त्यांनाही आश्चर्य वाटलं की डायरेक्टर आपल्याला घ्यायला कसे आले. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मैं भी खरगोन जिले से हूँ और मेरा गाव भिकन गाव है. आमच्या गावापासून 15 किलोमीटर अंतरावरचं छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावातला एक मुलगा आज BARCमध्ये रुरल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचा डायरेक्टर बनू शकतो. ही आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. पण तो माणूस इतका भारावला की म्हणजे माहेरचं कोणी आलं तर बाईला जसा आनंद होईल तसा त्या माणसाला आनंद झाला आणि ते सगळी चर्चा वगैरे झाली, दाखवलं आणि त्यांचा मला फोन आला की दीदी हमको वहाँ आपके यहाँ एक रूरल टेक्नोलॉजी सेंटर खोलना है BARC के माध्यम से. मतलब आमच्याकडे एवढं इंफ्रास्ट्रक्चर नहीं, कुछ नहीं चाहिए हमको, केवल आपके बच्चे हैं ना बस और थोड़ी सी जगह चाहिए. तर 3 जुलै 2017ला आमचं BARC बरोबर कोलॅबोरेशन असलेलं मध्य प्रदेशमधलं पहिलं रुरल टेक्नॉलॉजी सेंटर सुरू झालं आणि या टेक्नॉलॉजी सेंटरच्या उद्घाटनाला कोण आलं असेल म्हणजे मलाही माझ्या डोळ्यांवर कानांवर माझ्या कुठल्या स्मृतीवर विश्वास बसत नाही, पण आपल्या देशातले सर्वात मोठे सायंटिस्ट डॉक्टर अनिल काकोडकर त्या उद्घाटनाला आले. याच जोडीला जेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही शाळा तर सुरू केल्या मोठ्या आनंद म्हणजे उत्साहात, टीचर्सची क्वालिटी जी आहे ती थोडीशी मला कमी वाटत होती माझ्या स्टँडर्ड्सनी. तिथल्या स्टँडर्ड्सनी खूप चांगली होती. तर मग त्याला सपोर्ट कुठला देता येईल. पुण्याच्या एका सॉफ्टवेअर कंपनीशी बोलताना त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हे जे स्मार्ट क्लासरूम किंवा एडुकॉम वगैरे हे जे सॉफ्टवेअर्स आहेत हे आम्हीच बनवले, त्याचे ब्रँड नेम ज्यांनी विकत घेतलं त्यांनी ठेवलेले आहेत, पण हे सॉफ्टवेअर आम्ही तुमच्यासाठी बनवून देऊ शकतो. मला पुन्हा पोटात गोळा आला की स्मार्ट क्लासरूम सॉफ्टवेअर बनवणारी ही मंडळी किती पैसे आता मागतील माहिती नाही. म्हटलं पण त्याच्यासाठी खर्च वगैरे किती येईल. त्यांनी हात जोडले, म्हणाले की दीदी पैशाची गोष्ट नाही करायची, तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये आमचा हा खरीचा वाटा आहे. आणि मला हेही सांगायला आज आनंद होतो की मध्य प्रदेशमधली MP शिक्षा विभागाचा सिलेबस असलेली आमची ही पहिली
डिजिटल स्कूल आहे. आता तिन्ही शाळा डिजिटल आहेत. पण मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की आमच्याच 3 शाळा का, बाकीच्या नर्मदा किनाऱ्यावरच्या शाळांनी का वंचित राहावं गव्हर्मेंट स्कूल्सनी. त्यांच्याशी जेव्हा मी बोलले ते म्हणाले की एका शाळेसाठी आम्हाला 80,000 रुपये खर्च येतो एक सॉफ्टवेअर बनवायला, पण आम्हाला रिलायन्स, जिंदाल आणि लंडनमधल्या कुठल्या एका संस्थेचं CSR आहे, तर त्याची कॉस्ट आम्हाला फक्त 15,000 पडते. म्हणजे आम्ही तुम्हाला 15,000च देऊ शकतो. म्हटलं ठीक आहे. मग पहिले 5 सॉफ्टवेअर्स त्यांनी आम्हाला फ्री दिले होते. ते आपण अमरकंटकपासून एकेका गावात इन्स्टॉल करायला सुरुवात केली. आणि आता जसं जसं स्पॉन्सरशिप मिळत जाईल तसं तसे आपण एकेका आदिवासी गावामध्ये ते इन्स्टॉल करतोय. एका गावामध्ये इन्स्टॉल करून मी आले, शिक्षा विभागाची परवानगी घेऊन ते सगळं इन्स्टॉल झालं. आणि 15 दिवसातच मला एक फोन आला, अमरकंटक आ सकते हैं क्या दीदी, क्या हो गया. तो मैंने कलेक्टर साहब ने ये सॉफ्टवेयर बुलवाया था, उनको किसी ने बताया कि ऐसा ऐसा सॉफ्टवेयर दिखाते हैं बच्चों को, तो बच्चे स्कूल में बहुत बढ़ने लगे. कारण तो सगळं ॲनिमेशन फॉर्ममध्ये आहे. तो आपको बुलाया है. मतलब मैं मेरे सुविधा से आऊँगी, कलेक्टर ने बुलाया से दौड़ के नहीं आऊँगी, मेरे भी यहाँ काम है. आणि जेव्हा मी तिथे पोचले तेव्हा लक्षात आलं की या कलेक्टरने, एकदम यंग कलेक्टरने ते सॉफ्टवेअर पाहिलं आणि प्रायमरी स्कूलच्या सगळ्या टीचर्सना त्यांनी एका मोठ्या हॉलमध्ये एकत्र केलं. ते सॉफ्टवेअर दाखवलं आणि सांगितलं की शिक्षणाची ही पद्धत असते, आपण प्रयत्न करूयात की जास्तीत जास्त कसे सॉफ्टवेअर्स आपल्याला इन्स्टॉल करता येतील. दुर्दैवाने सरकारकडनं त्यांना काहीही सपोर्ट मिळाला नाही. ठीक आहे, जसं ज्या ज्या शाळेच्या भाग्यात असेल तसं तसं ते होईल. पण हा प्रयोग आमचा अमरकंटकपासून मध्य प्रदेशपर्यंत, कारण ते हिंदीतलं सॉफ्टवेअर आहे, प्रयास सुरू झालेला आहे. आपल्यापैकी अनेक लोकांनी नर्मदा परिक्रमा केली असेल किंवा ऐकलं असेल, नर्मदा बघायला गेला असाल, तर एक वेगळा कार्यक्रम आम्ही आता सध्या यावर्षीपासून हाती घेतलेला आहे. तो कार्यक्रम असा आहे की नर्मदा यावर्षी सुकलेली आहे, तिच्यात पाणी नाही, पाऊस पडलेला नाही, आणि जो तो उठतो आणि मोटर लावून पाईपलाईननी पाणी खेचतो, मध्ये ते लिकेज होतो पाईपाचा, पाणी वाया जातं आणि दुरुपयोग भरपूर व्हायला लागला आहे, पोल्युशन नर्मदेत भरपूर व्हायला लागलं आहे. तर मग नर्मदेच्या ज्या सहाय्यक नद्या आहेत त्यांचं रिवायवल आपल्याला कसं करता येईल, त्यांना पुनर्जीवित कसं करता येईल, कारण त्या पण सुकल्यात म्हणून नर्मदा सुकली आहे. तर तो एक मोठा प्रोजेक्ट आम्ही पुढच्या या पावसाळ्यापासून हाती घेतो आहोत. ज्या ज्या लोकांना सवड होईल त्यावेळी 8-8, 10-10 जणांच्या ग्रुपनी येऊन थोडंसं श्रमदान केलं तर मला खूप आनंद होईल. हे एक आवाहन आहे, कोणाला कंपल्सरी नाही, पण आपण जर नर्मदेवर खरंच प्रेम करत असू तर ही गोष्ट सहज शक्य होईल. तर अशा प्रकारचं हे सगळं आमचं काम सध्या चालू आहे. एक घटना मला नर्मदा परिक्रमेतली आठवते की जेव्हा आमची परिक्रमा संपण्याच्या टप्प्यात आली होती, कुंडगाव नावाच्या एका ठिकाणी मला एक महंत भेटले आणि त्यांनी मला, म्हणजे आम्हाला तिघींना, आणि त्यांनी विचारलं की तुम्ही परिक्रमेत काय साध्य केलं, अश्वत्थामा भेटला का, किंवा असं नाही विचारलं, कारण खूप लोक विचारतात तुम्हाला अश्वत्थामा भेटला का. म्हटलं नाही बा, आम्ही काही एवढे पुण्यवान नाही, आम्हाला काही भेटला नाही. नर्मदा माईनी पण काही साक्षात रूपात 4 हात, मुकुट, मगरीवर अशी काही दिसली नाही. पण म्हटलं ती मला आज रोज भेटतीये, कारण तिच्याशिवाय हे कार्य काही चालू होत नाही, चालत नाही. तर त्या स्वामीजींना आम्ही सांगितलं की आम्ही काही साध्य करायला आलोच नव्हतो, आम्हाला आनंद मिळाला, खूप छान वाटलं, मजा आली. नाही तरीसुद्धा तुम्ही काहीतरी सांगा. तर मी सरकारी नोकरीत होते त्या, आणि त्यातही अकाउंट्स डिपार्टमेंटला, त्याच्यामुळे आकडेवारीची सवय, सगळ्या गोष्टी आकडेवारीत द्यायची. मी त्यांना म्हटलं मी 5 महिन्यात 177 पक्ष्यांचं डॉक्युमेंटेशन केलं. इतक्या नद्या आम्हाला, उपनद्या लागल्या, इतक्या प्रकारचे वनस्पती आम्ही पाहिले, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, नद्यांची नावं लिहिली. नंतर इतक्या आश्रमांमध्ये आम्ही राहिलो. त्यामुळे हे काय मला सांगू नको. म्हटलं नाही, मग याच्या पलीकडे काही नाही. निखळ आनंद मिळाला आणि त्या आनंदाची प्राप्ती हेच आमचं फलित आहे. ते म्हणाले आता मी सांगू तुझ्या प्रश्नाचं, माझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हटलं सांग. म्हणाले तुम्ही जेव्हा नर्मदा परिक्रमेला निघालात तेव्हा तुमचं तिघींचं आयुष्य कसं होतं.
सगळं काही सुनिश्चित. 1 महिन्याला बँकेत पगार पडणार आहे. तुम्ही जरी महिनाभर सुट्टी घेतली तरी ती अनलीव्ह किंवा कुठली तरी मेडिकल लीव्ह असते. काम करा नाही करा तरी सुद्धा पगार तुमच्या अकाउंटला पडणार आहे. कुठल्या सुट्ट्या आहेत महिनाभरात ते माहिती आहेत. संध्याकाळी घरी गेल्यावर भाजी काय करायची, उद्या भाजी काय करायची, सगळं प्री प्लॅन्ड आहे. मुलाला कुठल्या शाळेत ॲडमिशन द्यायची आहे, कुठल्या साईडला द्यायची आहे, ते सगळं निश्चित आहे. पण तरीसुद्धा तुमच्या मनाला निश्चिंतता नसते. सगळं निश्चित आहे पण मनाला निश्चिंतता नाही. परिक्रमेत काय होतं आहे, तुम्ही सकाळी उठता, चालायला लागता. आज चहा कोण देणार आहे माहीत नाही, नाश्ता कोण देणार आहे माहिती नाही, जेवण तयार मिळणार आहे का तुम्हाला चूल पेटवून बंद करायचं आहे ते माहिती नाही. सगळंच अनिश्चित आहे. कुठल्या गावात मुक्काम आहे आज संध्याकाळी ते पण माहिती नाही आहे, कारण रस्ता कसा आहे त्याच्यावर मुक्काम ठरलेला आहे. सगळंच अनिश्चित असून सुद्धा तुम्ही निश्चिंत मनाने मार्गक्रमण करता आहात. आणि हे जे काय तुम्ही अनुभवता आहात याला शुद्ध प्रारब्ध असं म्हणतात. आणि हे शुद्ध प्रारब्ध फार थोड्या लोकांच्या नशिबात असतं. तर म्हटलं हां ठीक आहे, मला हेच सांगायचं होतं पण मला ते शब्दात व्यक्त नाही करता आलं. पुढे ते म्हणाले की तुम्ही आतापर्यंत 4 घरांच्या भिंतीत राहणारे होतात. तुमचा एक सीमित परिवार होता. ते जरा फटकल होते माझ्यासारखे. ते म्हणाले की तुम्ही शहरी लोक फार डोंगी असता. ग्लोबल फॅमिली, वसुदैव कुटुंबकम याचा अनुभव काही घेतलेला नसतो, पण बाता बड्याबडा मारता. 3री 4थीतल्या मुलालाही वसुदैव कुटुंबकमवर तुम्ही निबंध लिहायला सांगता. अनुभव काही नाही आहे. बाता बड्या, ग्लोबल फॅमिली. पण घरातल्या घरात 4 माणसांमध्ये संवाद करायला सुद्धा वेळ नसतो, पण ग्लोबल फॅमिली म्हणतो. कारण इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. फेसबुकमुळे आम्ही फेसबुकवर आहोत पण फेस टू फेस आम्हाला बोलता येत नाही. तर ते सगळं मी ऐकून घेतलं. पण म्हणाले आज तुमचा तो सीमित परिवार नर्मदा परिक्रमेमुळे असीम परिवार झालेला आहे. तर तेही त्यांचं म्हणणं आम्हाला खूप भावलं. परिक्रमा संपवून जेव्हा आम्ही परत येत होतो, मी नाशिकच्या ट्रेनमध्ये बसले होते आणि एक खंत उरामध्ये होती की माझी परिक्रमा संपली आणि माझा असीम परिवार आता पुन्हा सीमित होणार. तर ती खंत उराशी घेऊन मी नाशिकला रेल्वे उतरले. रेल्वे स्टेशन काय, ही माझी मैत्रीण मला मनमाडलाच घ्यायला आली होती. मनमाडला जेव्हा गाडी थांबली तेव्हा ही एकदम पटकन डब्यामध्ये चढली. म्हटलं तू कुठे झालीस? तर म्हणे नाही आम्ही तुला घ्यायलाच आलेलो होतो. नाशिक स्टेशनवर पण असंख्य लोक आलेले होते. आणि नंतर एका मैत्रिणीने आग्रह केला की तू तुझ्या अनुभवांवर काहीतरी आमच्या वर्तमानपत्रात एक सदर लिही. मग ते सदर वाचून अनेक लोकांनी अनुभव कथनासाठी बोलवलं आणि त्या निमित्ताने अनेक ओळखी होत गेल्या. अनेक लोकांशी खूप चांगले परिचय झाले. जसे आज संजीवनी परिवाराशी खूप चांगला परिचय झाला. तर हे असे जेव्हा परिचय व्हायला लागले तेव्हा लक्षात आलं की माझा आणि तिथलं नर्मदालयाचं जे 15 गावातलं काम आहे ते काम बघितल्यानंतर लक्षात आलं की माझा असीम परिवार पुन्हा सीमित नाही झालेला. तो दिवसेंदिवस त्याच्या सीमा अधिक म्हणजे ते जे काय असीम आहे ते अधिकाधिक वाढतं आहे. अशा या माझ्या असीम परिवारामध्ये मी आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नर्मदे हर.